लूक चॅप्टर 15 अध्याय आणि 11 ते 15 वचनाचा लूक 13 अध्याय 15 अध्याय 11 से लेके 15 तक पडलेले. आणखी तो म्हणाला, कोणा एका माणसाला 2 मुलगे होते. त्याच्यातील धाकटा आपल्या बापाला म्हणाला, बापा, मालमत्तेचा जो वाटा मला मिळायचा तो मला दे. तेव्हा त्याने त्यांना आपली संपत्ती वाटून दिली. मग फार दिवस झाले नाही, तो धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशात गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करीत आपली संपत्ती उडवली. आणि त्याने अवघे खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग त्याने त्या देशाच्या एका रहिवाशाजवळ जाऊन त्याचा आश्रय धरला. त्याने तर त्याला आपल्या शेतात डुकरे चारायला पाठवले. तेव्हा डुकऱ्याची टरफले खात असत. त्यांनी तरी आपले पोट भरावे असे त्याला वाटत असे आणि त्याला कोणी काही दिले नाही. थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. राजाचा राजा, प्रभूचा प्रभू, प्रभू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद तुझ्या. हे सर्व सामर्थ्य प्रभू परमेश्वर तुझ्या चरणावर मी प्रार्थना करतो. राजा, जे वचन वाचले प्रभू परमेश्वर, ते वचन मी तुझ्या हातात समर्पण करतो. प्रभू मी पापी वर्गाचा मनुष्य, जड वर्गाचा मनुष्य प्रभू परमेश्वर. हे बापा तुला प्रार्थना आणि विनंती करतो. राजा, तुझ्या स्पर्शाने माझ्या ओठाला तू स्पर्श कर. माझ्या राजा, पेलो पाया चर्चमध्ये उतरून त्या प्रभू परमेश्वर का पश्चाताप केलेला धाकटा मुलगा या वचनावर विश्वास करून परमेश्वर तुला विनंती करतो. आजचं वचन मी तुझ्या हातात समर्पण करतो. प्रभू, आज ऑलरेडी कापणी चाललेली आहे प्रभू परमेश्वर. तुला प्रार्थना आणि विनंती करतो. प्रभू, आत्मा मंडळात होतो, ज्याला कान आहे तो ऐको. पवित्र शास्त्र सांगते तुम्हाला हातमाग म्हणजे मी तुला उत्तर देईन, तुला ठाऊक नाही अशा कोण गोष्टी मी तुला सांगेन. बाबा तुला प्रार्थना करतो, हे वचन मी तुझ्या हातात समर्पण करतो. हे वचन तू स्वयं प्रगट कर, तू स्वयं बात करण्यासाठी मी प्रार्थना करतो. आणि हे वचन कळण्यासाठी येशूच्या नावात राजा सर्वांचे मन खोल, तू स्वयं बात कर, तुझ्या नावाचा महिमा कर. सर्व फिटरची आपल्याला या सर्व प्रभू येशूच्या नावाने येतून धाकला नव्हतो राजा, धाकला नव्हतो राजा. अनुग्रह दया कर प्रभू, तुझी कृपा आमच्यासाठी कापी आमच्यावरच्या पुढे तो अचीत कर. हे भाऊ बहिणीच्या मागे उभे कर, तुझा महिमा कर. हे वचन पुन्हा एकदा तुझ्या हातात समर्पण करतो. कारण मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर परमेश्वरच्या मुखातून निघणार आहे. हर एक वचन जिवंत आहे, देहापासून काही लाभ नाही. जे वचन मी तुम्हाला देत आहे ते आत्मावर जीवन आहे. जे वचन तू ऐकत आहेस ते शेवटच्या दिवशी तुझा न्याय करतील. प्रेज लॉर्ड. देवाचा विश्वास करू. मेसेज मी तुझ्या हातात सोपतोय, सर्वांना तुझ्या हातात सोपतोय. आशीर्वाद कर. हे वचन तुझ्या रक्ताने कवरी कर, तुझा महिमा कर. मान सन्मान गौरव तुला येतो. प्रार्थना धन्य तू तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागतो. आमेन. वचन दोबारा वाचू आपण. आणखी तो म्हणाला, कोणा एका माणसाला 2 मुलगे होते. कोणा एका माणसाला 2 मुले होती. त्याच्यातील धाकटा आपल्या बापाला म्हणाला, त्यातील धाकटा आपल्या बापाला म्हणाला, बापा, मालमत्तेचा जो वाटा मला मिळायचा, मालमत्तेचा जो वाटा मला मिळायचा तो मला दे, तो मला दे. तेव्हा त्याने त्यांना आपली संपत्ती वाटून दिली. आपली संपत्ती वाटून दिली. मग फार दिवस झाले नाही, तो धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशात गेला. आणि त्याने चैनबाजी करी आपली संपत्ती उडवली. आणि त्याने अवघे खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग त्याने त्या देशाच्या एका रहिवाशाजवळ जाऊन त्याचा आश्रय धरला. त्याने तर त्याला आपल्या शेतात डुकरे चरायला पाठवले. तेव्हा डुकरे जी टरफले खात असत. त्याने तरी आपले पोट भरावे असं त्याला वाटत असेल आणि त्याला कोणी काही दिले नाही. बस देवा करो. हे वचन आपल्या सर्वांसाठी प्रभू आशीर्वादित करो. आज पुष्कळ लोकांनी, पुष्कळ सेवकांनी, पुष्कळ भावा बहिणीने हे वचन वाचले, हा दाखला वाचलाय. या दाखल्यात काय घडलंय आणि आम्ही आमच्या आयुष्यात काय घेतलंय. कारण या भूमीवर, या भूतलावर कोणाचा नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाहीये. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं का त्याने एक दाखला, कारण हमेशा प्रभू बायबल मध्ये कसा बोलला, दाखल्याने बोललाय. हमेशा दाखल्याने बोलला आणि त्याचं प्रगतीकरण त्याने कोणाला दिलं, त्याच्या सेवकाला दिलं. आता इथं बायबल सांगतंय का कोणा एका मनुष्याला 2 मुलं आहेत. किती आहे? 2 मुलं आहेत. बायबल सांगतं धाकटा आणि थोरला. बरोबर? धाकटा आणि थोरला हे 2 मुलं आहेत. त्यातलं बायबल सांगतंय धाकट्या मुलांनी काय केलेलं आहे. 13 वचन मला दुबारा पाहिजे फक्त. त्याच्यातील धाकटा आपल्या बापाला म्हणाला, धाकटा आपल्या बापाला म्हणाला, बापा,
तो बाप्पा तू मला दे. आणि तेव्हा त्याने त्यांना आपली संपत्ती वाटून दिली. बापाकडे डिमांड केले की मला माझा वाटा पाहिजे. बापाने 2 हिस्से केले, धाकट्याला एक आणि थोरलेला एक. बायबल सांगतं ज्यावेळेस या धाकट्याने आपली संपत्ती वाटून घेतली, आपलं धन वाटून घेतलं आणि वाटून घेतल्यानंतर बायबल सांगतं पहिला पॉइंट तो आपल्या बापाला सोडून गेला. पुष्कळ लोकांनी मेसेज वाचलाय, पुष्कळ लोकांनी वचन वाचले, पण यात दडलंय काय? आणि आज मी माझ्या आयुष्यात काय घेत आहे, माझ्या जीवनात मी काय घेत आहे, या ठिकाणी हा मनुष्य धनवान आहे, हा मनुष्य पैशाची रेत चाललाय, या मनुष्याकडे सगळं वैभव आहे. धाकट्या मुलाने डिमांड केलंय माझ्या संपत्तीचा वाटा मला दे. बापाने काम केलं, त्याचं काम होतं 2 भाग केले आणि धाकट्याच्या हातात त्याचा वाटा दिला. धाकट्याने काय केलं वचन सांगताय? मग 5 दिवस झाले नाही, 5 दिवस झाले नाही, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशात गेला. सर्व काही जमा करून दूर देशात गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करीत आपली संपत्ती उडवली. चैनबाजी. आज लोक वचनापासून दूर का जात आहेत? आज या मेसेज मधून लोक दूर का जात आहेत? हे बायबल गावात येतं, याद रखना. कारण हा मेसेज आत्मिक दृष्ट्या मी प्रीच करतोय. हा मेसेज इम्पॉर्टंट पॉइंट आहे. उद्या संडे चालू राहील का नाही मी सांगू शकत नाही. आज हा मेसेज मला फिनिश करायचा आहे. इथं बायबल सांगतोय एका मनुष्याला 2 मुलं आहेत. थोरला हा यहुदी, नीट लक्षात ठेवायचं आहे. थोरला मुलगा म्हणजे यहुदी लोक, धाकटा मुलगा म्हणजे परराष्ट्रीय आपण. आणि खरतर चरबी हे आपल्या स्वतःला येते. काय बाहेरच्या नाहीये. बायबल सांगतं यहुदी म्हणजे कोण? मोठा मुलगा, थोरला मुलगा यहुदी. आणि धाकटा मुलगा म्हणजे कोण? परराष्ट्रीय. धाकटा मुलगा, लहान मुलगा कोण? परराष्ट्रीय. लक्षात ठेवा, परराष्ट्रीयांनी डिमांड केलंय आमच्या संपत्तीचा वाटा आम्हाला दे. आज ख्रिस्ती व्हायचंय, कशासाठी व्हायचं? फक्त काहीतरी मिळायसाठी. धनदौलत, गाड्या, बंगल्या, पास्टर व्हायचंय का? बंगला मिळतो, गाडी मिळती. वचनाचं घेणं देणं नाही. कारण कुठल्या घरी गेलं तर रुपये 10 रुपये बायबलवर कसे मिळतात? मी ओपन मेसेज प्रीच करणार, लक्षात ठेवा. कोणी कोणावर घ्यायचं कारण नाहीये. हा मेसेज उद्या माझ्यासाठी न्यायावर उभा असू शकतो. कारण समय लास्ट मिनिट आहे. प्रभू आत्ता येईल तर मी कुठे असेल? पवित्र शास्त्र सांगतंय धाकट्याने वाटा मागितला, बापाने दिला. बापाने दिल्यानंतर बायबल सांगतंय त्याने काय केलंय? आपलं जीवन चैनमय जीवन जगण्यासाठी तो बापापासून दूर गेलाय. ऐश्वर्य जीवन जगण्यासाठी, जगातल्या गोष्टी करण्यासाठी त्यांनी काय केलं? बापापासून दूर गेला. का? कारण त्याच्या बापाचे नियम कठीण असतील. बापाला फालतूपणा आवडत नसेल, बापाला दुनियादारी आवडत नसेल. पण याच्या जीवनातील फालतूपणा असेल, दुनियादारी असेल, म्हणून यांनी काय केलंय? बापाजवळ आपला डिमांड केलंय का जे माझा वाटा आहे मला द्या. बापाला माहित होतं ठीक आहे घेणे तुला, पण थोड्या दिवसानंतर लगेच तो बापापासून दूर गेलाय. तो बापाजवळ राहिलाय का? बापाजवळ राहिलाय का? नाही राहिला. आणि बायबल सांगतं जोपर्यंत पैसा होता, धन होतं, तोपर्यंत त्यांनी चैनबाजी केली. बायबल सांगतंय काय शब्द वापरलाय? चैनबाजी केली. आजची ख्रिश्चनिटी काय चालली? सेफ कंडिशन मध्ये फक्त चैनबाजी चालली. धूर्तपणा, लबाडी, व्याभिचार, कुकर्मी. चर्चमध्ये टाळ्या वाजवतील, चर्चमध्ये गीतं गातील, चर्चमध्ये लांब लांब प्रार्थना करतील, पण चर्च सोडून गेले नाही गेले काय जीवनात दुनियादारी लय भारी चालली बघ. आज या मुलाने आपल्या बापाकडे डिमांड केलाय का जे तुझं आहे मला माझा वाटा दे. बापाने वाटा दिला, थोड्या दिवसात तो लगेच गेलाय का? आज यांचं जीवन सेम कंडिशन मध्ये चाललेलं असतं. जगाच्या गोष्टीच्या लालसेसाठी, जगात नाचल्या गाण्यासाठी
त्यासाठी आज या मेसेजला विकित आहे, या मेसेज पासून दूर पळत आहे brother. हे बायबल सांगते. कारण थोड्या दिवसात त्या मुलाने काय केलं वचन कर. मग फार दिवस झाले नाही कमरे मग फार दिवस झाले नाही 5 दिवस झाले नाही तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून काय सांगताय शब्द सर्व काही जमा करून जे काही मिळालं होतं ते सगळं त्यांनी जमा केलं आणि एका पलभर मध्ये वायाला घालवलं ब्रदर. चेनबाजी केली. आज आम्हाला पवित्र आत्मे मिळाले, आम्हाला अभिषेक झालाय, आम्ही लय वचन वाचितो, आम्ही लय उपवास करतो, पण एका मिनिटात पोलीस मिळते हे मी चॅलेंज करून सांगतो. कारण ज्याच्या कर्माप्रमाणे प्रभू हृदय जाणतोय आणि ख्रिस्ताने तुमच्या धनदौलतीची अपेक्षा केली नाही, तर ख्रिस्ताने फक्त तुमच्या अंतःकरणाची हृदयाची मागणी केली ब्रदर. आणि जेव्हा तुम्ही जर हृदय त्या ख्रिस्ताला देतात तर ही चैनबाजी, धोकेबाजी, रंगेलपणा तुमच्या आयुष्यात नसेल, तर तुमच्या आयुष्यात देवाचं वचन पाळणं असेल. कारण या भावाच्या, या धाकट्या मुलाच्या हृदयामध्ये रंगेलपणा भरलेला होता आणि तो रंगेलपणा समयाला कसा प्रगट झाला की बापाकडे डिमांड केलं, माझा तो हिस्सा आहे, वाटा आहे, तो मला द्या. बापाला माहित होतं माझं काम करणे, कारण 2 मुलं आहेत तर दोघांच्या वाटण्या होणार आहेत. आज आमच्यासाठी सुद्धा वाटणे आहे. प्रभू म्हणलाय तुझा तू ठरव तुला काय पाहिजे आणि काय नाही. कारण त्या पहिल्या भावाने डिमांड केलं, अनंताचं जीवन होतं मिळवण्यासाठी मी काय करू. प्रभू म्हणला तुझ्याकडे धनदौलत आहे ती सोड आणि चल माझ्या मागे. त्याने धनदौलतच्या मागे गेला, प्रभूला सोडला. दुसऱ्या मुलाला म्हणतो चल माझ्या मागे ये. तो म्हणतो मला आपल्या आई बापाची भागू द्या करू दे, मग मी तुझ्याकडे येतो. तिसरा म्हणतो नाही प्रभू, पहिले माझा बाप मेलाय त्याला पुरून येऊ दे. प्रभू म्हणतो मेलेला पुरतील, तू माझ्या मागे ये. पण बायबल सांगतं का जी स्त्री जिने प्रभूकडे डिमांड केलं माझ्या 2 मुलाला तुझ्या बरोबर घे. आज त्यातले तुम्ही कुठं आहात? आज त्यातले आम्ही कुठे आहोत? आज आम्ही बघा आमचं जीवन. कारण हा धाकटा मुलगा म्हणजे परराष्ट्रीय आहे. पुन्हा एक वेळा सांगून चाललोय, धाकटा मुलगा म्हणजे परराष्ट्रीय का. आज हे परराष्ट्रीय काय करत आहे हे मी आज ओपनली प्रीचिंग करून दाखवतो. कारण आज हे आम्हाला शैनबाजी नाहीये, तर आमचं काटेवरचं कसरतीचं जीवन आहे. आणि म्हणून आम्ही गीत गातो, हे काटे भरी डगर है जिस पर है तुझको चलना. आम्ही फक्त गीत गातोय आणि बाहेर निघाल्यानंतर आम्ही आमच्याच मार्ग धरतोय. इथं बायबल सांगतं थोड्या दिवस तो मुलगा आपल्या बापाला बिलगून राहिला, पण थोड्या दिवसानंतर सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. बायबल सांगतंय त्यांनी सर्व जमा केलं. आज आम्ही 10 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष कोणी 50 वर्ष म्हणतोय या मेसेज मध्ये आहेत, पण एक पलभर. कारण पाऊलच म्हणतो एक छोटस अडकळणारं पाप, सहज गुंतवणारं पाप टाकून द्या. सहज. आज हा कृपेचा काळ चाललाय. प्रभूचं आगमन दाराशी आहे. ख्रिस्त आता आला तर मी कुठे असेल. जर मला तारणात जायचं असेल तर बायबल सांगतं लास्ट मोमेंट पर्यंत तू वचनाशी समोर उभा राहा. या भावाने सगळं जमा केलं आणि जमा केल्यानंतर चैनबाजी करण्यासाठी तो दूर देशी निघून गेला. म्हणजे बापाबरोबर राहिला काही तर. आज बायबल सांगतं, प्रभू म्हणतो भूमीवर तू कोणालाही आपला बाप म्हणू नकोस, तुझा बाप एकच आहे. मग आता त्याने तुमच्या पुढे ठेवलाय जीवनाचा मार्ग आणि नाशाचा मार्ग. जीवनाचा मार्ग आणि नाशाचा मार्ग रुंद आणि अरुंद दरवाजा तुमच्या पुढे ठेवलाय. मग तुम्ही तुमच्या ठरवायचं आम्हाला कशातून जायचंय. कारण या मुलाने सर्व काही साचवलं, घेतलं आणि सर्व घेऊन तो गेला आणि ते टिकलं नाही. ते न टिकल्यामुळे बायबल सांगतं तिथं दुष्काळ पडला. का? कारण पहिला शब्द वापरलाय त्याने जीवनात काय केली? चैनबाजी. काय केली? चैनबाजी. दुनियादारी होता तेवढा गोळा केलाय, गोळा करून निघून गेला, सर्व घेऊन गेला आणि तिथं त्याने चैनबाजी. बाप्पा समोर असल्यामुळे त्याला काय करता आली नसेल? चैनबाजी. आणि
120 शिष्य प्रभूने निवडले, 120 शिष्य राहिले. जेव्हा आत्मिक गोष्टी सांगितल्या, बायबल सांगतो 78 जण प्रभूला सोडून गेले ब्रदर. हा दाखला आहे की पडून पाहिजे. अजून पण सांगतो मी तुम्हाला, आज आमचं जीवन हे परिवर्तित असावं, कारण प्रभूचं आगमन धाराश आलेले. हा चैनबाजी करण्यासाठी निघून दूर देशी गेला, आणि दूर देशी गेल्यानंतर बायबल सांगतं त्या एरियात दुष्काळ पडला. काय पडला? दुष्काळ पडला. आणि दुष्काळ पडल्यामुळे त्याला खायला काही भेटेना. काय? त्याला खायला काही भेटेना, मिळेना. आणि मग आपण म्हणतो ना, आता बुद्धीची कण्यावर आली. पण कधी? गॉड ब्लेस यू. वेळ निघून गेल्यावर, एवढा बुद्धी आली ना, कधी? वेळ निघून गेल्यावर. मग एकच पर्याय राहिला, आत्महत्या. आत्महत्या. आज या भूमीवर कोणाचा नाशवाची देवाची इच्छा नाहीये. आज कोणाचा नाशवाची देवाची इच्छा नाहीये. या ठिकाणी या मुलाला चैनबाजी बापासमोर करता येत नव्हती, म्हणून तो बापाला सोडून गेला. प्रभू येशू मसीह तुमचा आणि माझा बाप आहे. त्याने सगळे वैभव आपल्याकडे दिलेले. प्रभू शिष्याला पहिला स्वर्गाचं राज्य शोधा, सगळं भूमीचं वैभव तुमच्या माझ्याकडे. आज त्याने तुमच्याकडे माझ्याकडे ठेवलंय. मग आम्ही चैनबाजी करण्यात वापरतोय का खरं आत्मिक जीवनासाठी वापरतोय? कारण बायबल आहे, तिथं दुष्काळ पडला. जेवढा होतं, म्हणून माझी सेवक आम्ही सांगतो, बोलताना मी सांगतो, समुद्राला एक दिवस तरी काय येतं? वरती येते. एक दिवस तरी ते काय होतं? कमी होतंय. गर्व आणि अहंकार चालणार नाहीये बदल, कधीच टिकू शकणार नाही. कारण गर्व हा देवाचा दूत होता, विशेष प्रकारचा त्याला अभिषेक होता. तो अग्नी पाषाणात राहत होता, 24 आवर्स प्रभूची सेवा करत होता. पण हाच युगो त्याच्या हृदयामध्ये होता का मी देवापेक्षा मोठा होईल. बायबल सांगतं तत्क्षणी त्याला धरून या भूतलावरती फेकून दिले. आज या धाकट्या मुलाला हाच गर्व आला, युग आला, माझी संपत्ती लय मोठी आहे, मी आता काय करतो? बापाकडून वाटून घेतो आणि मग माझ्या जीवनात चैनबाजी करतो. कारण ज्यावेळेस त्याला चैनबाजी करायची होती, त्यामुळे याच्या कुटुंबात काय केले? 2 भाग. अगोदर झाले का? का 2 भाग केले? कारण याच्या जीवनात त्याला चैनबाजी करायची होती, म्हणून कुटुंबात 2 भाग केले. बापाला काय मिळाला? माझा वाटा मला पाहिजे. त्याचा वाटा मिळाला म्हणजे 2 भाग झाले. बरं, आणि तो वाटा देऊ नये त्याने टिकून ठेवलं का? नाही ठेवलं. काय केली? चैनबाजी. ऐश्वर्य जीवन कसे कसबीशी जगला म्हणून नेक्स्ट वर्षामध्ये दाखवलं, तो वेश्याशी सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा. आणि मग आज जेव्हा मी दुनियाशी जगतोय, तर मी सुद्धा वेश्या काम करतो. बायबल सांगते, कारण जेव्हा वचन तोडतोय तर बायबल सांगते सर्वात मोठा विचार. चला, बायबल इथं सांगतंय का त्या देशात दुष्काळ पडला आणि याचा पैसा संपला. मग काय करायचे? मग तो आपल्या डोक्याने विचार करायला लागला की आता इथे मालदार माणूस आहे, त्याच्या घरी मी जातो, त्याच्या घरी मी जातोय, त्याच्याकडे राहतोय. तर त्या माणसाने काय सांभाळायला लावलं? काय? डुक्कर. डुक्कर ते कशाला इंडिकेट करतंय? सैतान. कशाला इंडिकेट करतं? सैतान. आणि बायबल सांगतं का या मुलाची संगती कुणाबरोबर आली? डुकराबरोबर. कुणाबरोबर? डुकराबरोबर, सैतानाबरोबर. आणि मग ती सैतानाची संगती याला कुठे घेऊन गेली, कुठे घेऊन जाणार हे विचार करावा. कारण पौलुस म्हणतो दुष्ट संगतीने चांगल्या चालीरीती बिघडताय. आपल्याला स्वतःला सांभाळा. आणि ज्यावेळेस ही दुष्ट संगती आमच्या जीवनात आहे, आमच्या कुटुंबात आहे, तर आपलं कोणालाही चॅलेंज आहे का तो शाप दारामध्ये असतो. याच्यासाठी आम्हाला हे निर्णय घ्यायचा आहे की आमच्या बापाने जे वैभव आमच्यासाठी कमवलंय ते आम्ही टिकवलंय का? त्या वैभव कोणतं? अनंताचं जीवन. अनंताचं जीवन, जीवनाचा मुकुट. हा मुकुट जर आम्हाला मिळवायचा असेल तर मला वाटणी करायचा अधिकार नाही. मला त्या बापाशी बिलकुल राहावं लागेल. बापाशी बिलकुल राहणे म्हणजे त्याची वचनाने आज्ञा पाळणे. या तरुणाला त्या ठिकाणी चैनबाजी करायची होती, जगाचं जीवन जगायचं होतं, म्हणून त्याने बापाला आपला वाटा मागितला, तिथं घर फोडलं. का? स्वतःचं जीवन चैनबाजी जगायचंय, वाईट कर्मात भागायचंय, आणि ते बापाला आवडत नाही, थोरल्या भावाला आवडत नसेल, म्हणून तो
त्यांच्यापासून दूर गेला. हा सेम कंडिशन आहे. मी 99 पासून पाहतोय, देवाने दया केली मग पाप्यावर. 27 पासून 99 पासून माझी सेवा चालू आहे. लय आलेत लय गेलेत, स्पष्ट बोलून करतो. हा समय डेंजर आहे. प्रभू आता आला तर मी कुठे असेल? आणि जेव्हा एक आत्मा माझा वाचेल तर जरूर माझ्या बहीण भावांना त्यांची आत्मा वाचू शकेल. पण जर माझाच आत्मा जर वाचणार नाही तर काय वाचू शकेल? आता हाच तरुण मुलगा का जो तो घेऊन गेला, जर त्याला मुलं बाळा असते, धर्मपत्नी असती, त्याची कंडिशन काय झाली असती? विचार कर ना. तो दुर्देशी गेला, तो त्यांना घेऊन गेला असता, तिला दुष्काळ पडला असता. बरोबर आहे? तिला दुष्काळ पडला म्हणजे त्याला खायला नाही, हा डुकरा बरोबर खातोय. बरोबर आहे? मग त्या घरच्यांना काय खायला मिळालं असतं? मग आता मी ज्यावेळेस या मेसेज मधून बाहेर जातोय, या वचनाच्या विरुद्ध वागतोय, या वचनात तोडतोय, तर माझी संगती कोणाबरोबर आहे? मग डुकरांबरोबर. हे बायबल सांगते. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये हे दोन्ही शब्द लिहिले, डुकर आणि कुत्र. कुत्र काय करते? वाचा 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 खातं आणि काही समयानंतर बाहेर जाऊन उलटी करतं आणि पुन्हा तेच खाते. आमचे स्वभाव, आमचे जीवन कुठे चालले? कोणत्या संगतीमध्ये आहोत? कोणत्या मुमेंट मध्ये आम्ही आहोत? हे आम्हाला कळणं गरजेचं आहे आज. कारण याची संगती त्या डुकराबरोबर आली आणि डुकर जे खातंय त्याचे टर्पल खातोय, शेंगादाणे नाही. शेंगादाणे नाही का? शेंगादाण्यामध्ये काय आहे? जीवन. राईट. शेंगादाण्यामध्ये काय आहे? जीवन. टर्पल मध्ये जीवन आहे का? आपल्याला भुईमूग लावताना आपण काय लावतो? दाणे लावतो, शेंगादाणा लावतो. टर्पल फेकून देतो. जे डुकर दाणे खातात तर हा ते टर्पल खातोय. का? बापाने काय वाईट केलंय? भावाने काय वाईट केलंय? परंतु याच्या जीवनात काय, कोणतं जीवन होतं? आयुष्यमय चैनबाजीचं जीवन. आणि त्या चैनबाजीचं जीवन जगण्यासाठी बायबल सांगतं त्याने आपल्या कुटुंबात 2 भाग केले. आपलं कुटुंब तोडलं आणि स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो दूर देशी गेला, आपल्या बापाला सोडून गेला. आपल्या बापाला सोडून दूर देशी गेला. आता बायबल सांगतं आमोसचं पुस्तक 8 अध्याय 11 वचन. आमोस 8:11. आमोस 8:11. प्रभू यहोवा म्हणतो, पहा मी देशात दुष्काळ पाठवीन. मी भीषण ना भीषण देशात देशात मी देशात दुष्काळ पाठवीन. मी देशात दुष्काळ पाठवीन. असे दिवस येतील. असे दिवस येतील. तो भाकरीचा दुष्काळ, तो भाकरीचा दुष्काळ किंवा पाण्याची तहान, पाण्याची तहान असा नव्हे, तर यहोवाची वचने ऐकण्याचा दुष्काळ होईल. प्रेज द लॉर्ड. तिथं दुष्काळ पडला शारीरिक दृष्ट्या ते उदाहरण आहे आम्हाला. आम्हाला काय आहे? उदाहरण आहे, दाखला आहे तो की तिथं दुष्काळ पडला, त्याने डुकरं जे खातात त्यांनी खायला सुरुवात केली. मग आता जेव्हा आम्ही या वचनापासून दूर जाणार, या मेसेज पासून दूर जाणार, तेव्हा बायबल सांगतं आमच्या जीवनात कोणता दुष्काळ पडेल? वचनाचा. कोणता? वचनाचा. भाकरीचा किंवा पाण्याचा नाही. कोणता? वचनाचा. कारण आम्हाला वचन मिळणार नाही आणि मग वचन मिळणार नाही म्हणजे आम्ही कुणाचं खाणं खाणार? कुणाचं खाणं खाणार? सैतान मीन्स डुकराचं खाणं खाणार. हे बायबल सांगते. का? कारण जेव्हा तो आई बापाला सोडून दूर देशी गेला, त्या गावात त्या देशात दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यामुळे त्याने काय खायला सुरुवात केली? डुकराचं खाणं. बरोबर का? कारण तिला भाकरी पाणी नाही. बरोबर. आता मला सांगतं प्रभू यहोवा म्हणतो का मी त्या देशात असा दुष्काळ पाठवील तो अन्नाचा पाण्याचा नव्हे तर वचनाचा. वचनाचा. मग आता हे वचन मिळून आम्ही काय केले? मग एक तर वला दुष्काळ नाही तर सुका दुष्काळ. वला दुष्काळ झाल्यावर काय होतं? पुरी येऊन नासत नाही, बीज चढत. काय होतं? बीज सडत. का? कारण लय पाण्यात बसलंय. अमोल परिशुद्ध म्हणतो प्रभू काय म्हणलाय का त्या दिवसात मी दुष्काळ पाडणार, पण तो दुष्काळ भाकरीचा पाण्याचा नव्हे तर तो दुष्काळ वचनाचा आहे. वचन होतो
प्रभू यहोवा म्हणतो, हा पहा हा मी देशात दुष्काळ पाठवीन, हा असे दिवस येतील असे दिवस येतील तो बाकीचा दुष्काळ तो भाकरीचा दुष्काळ किंवा पाण्याची तहान असा नव्हे, पाण्याची तहान असा नव्हे, तर यहोवाची वचने ऐकण्याचा दुष्काळ होईल. यहोवाची वचने ऐकण्याचा दुष्काळ होईल. का? यहोवा तर वचन देतोय, पण त्या ठिकाणी हे लोक वचनापासून दूर जातील आणि मग कल्पित कार्याकडे, मी असं मी तसं मी फलाना मी विसरलोय चांगलं चर्च. का? काय वचन टोचत नाही, काय नाही, सुसाट चाललंय. का? मग तिला दुष्काळ पडलाय ना, टोचणार नाहीये. इथं टोचणार, कारण बायबल सांगतंय. आणि हे टोचलं म्हणजे आमचं परिवर्तन होणं. टोचलं मीन्स आमचं परिवर्तन होणं. वाईट नाहीये. या तरुणाने, या भावाने वाटा घेतला, त्याला चैनबाजी करायची म्हणून गेला, तिथं दुष्काळ पडला, त्याने डुकराचं खाणं खाल्लं. आता बायबल सांगतं, प्रभू यहोवा म्हणतो का मी वचनाचा दुष्काळ पाडीन. आणि मग वचनाचा दुष्काळ पाडल्यानंतर काय होणार आहे? काय होणार आहे की त्यावेळेस ते वचनापासून दूर जाणार. म्हणजे जसं त्या मुलाने डुकराचं खाणं खाल्लं, हे कुणाचं खाणं खाणार? ते मी नाही बोलत, हे वचन सांगते. आणि हे का करतायत याचं कारण काय? तो तरुण मुलगा बापाला सोडून दूर का गेला? कारण त्याला काय करायची होती? चैनबाजी. काय करायची होती? चैन. म्हणजे चैन्स मीन दुनियातलं सब काम करणार, दुनियात मोठेपण, दुनियातलं सर्व माझ्या कंट्रोलमध्ये, चैनबाजी, आयुष्यमय जीवन. बरोबर? हे का करताय? नीतिवचनाचं पुस्तक 18वा अध्याय 1 आणि 2 वचन. नीतिसूत्र 18वा अध्याय 1 आणि 2 वचन. जो आपणास वेगळा करीतो, जो आपणास वेगळा करतो, तो स्वतःची इच्छा पूर्ण करायला पाहतो. का त्या मुलाने स्वतःला वेगळं केलं होतं? का तो मला बाबा माझा वाटा मला हिस्सा वेगळा पाहिजे? कारण त्याला त्याची इच्छा पूर्ण करायची होती. त्याची इच्छा काय होती जीवनात? चैनबाजी. त्याची इच्छा काय होती स्वतःच्या जीवनात? मला काय करायचंय? चैनबाजी. का? आणि माझे मित्र असे करतात, माझ्या मैत्रिणी अशा करतात, आणि मी असं का राहू गरीबवाणी? का? दबाव त्याचा काय होता? धनवान पैशावाला होता. धनवान पैशावाला होता. आणि बायबल सांगतं का बापाने वाटा दिल्यानंतर त्याने जीवनात काय केलंय? चैनबाजी, रंगेलपणा. आणि मग दुष्काळ पडल्यानंतर तो डुकराबरोबर खाणं खातोय. आज दयेचा धनी प्रभू येशू मसीह आज तो आपल्यावर दया करतोय, कृपा करतोय. हा कृपेचा काळ त्याने आमच्यासाठी वाढवलाय. का कृपा वाढवली? परराष्ट्रीयांसाठी. हा धाकटा मुलगा म्हणजे कोण आहे? हे परराष्ट्रीय. धाकटा मुलगा परराष्ट्रीय, मोठा मुलगा यहुदी. मोठा मुलगा यहुदी. आज आपल्यावर तो दया करतो, कृपा करतो. मग या कृपेच्या काळात आम्ही काय पापच करीत राहायचे का? पाऊलच म्हणतो कृपा वाढव म्हणून काय पापच करीत राहावे काय? नाही म्हटलं नाही. जर आम्हाला वचन कळाले, आम्हाला मेसेज कळतोय, तर आम्ही बाहेर निघावं. आणि ज्या अर्थी जर आम्ही वेगळ्या गोष्टी वाटतोय, तर बायबल सांगता आम्ही आमची इच्छा पूर्ण करण्यासाठी असं वागतोय. का आमची इच्छा पूर्ण करायची? तर आम्हाला या जगातले चैनबाजी करायला मिळायला पाहिजे. म्हणून आम्हाला कुठंतरी काय पाहिजे? वाईट पाहिजे. आणि म्हणून त्याने डिमांड केलं, बाप्पा माझ्या वाटेचा हिस्सा मला तू मोकळा करून दे. आता आम्हाला सलोमन राजा म्हणतो का हे जे तडफोडी करणारे लोक आहेत, परंतु जो आपणास वेगळा करीतो, जो आपल्याला वेगळा करीतो, तो स्वतःची इच्छा पूर्ण करायला पाहतो. स्वतःची इच्छा म्हणजे चैनबाजी जीवन जगणे. मला कोणी रोखलं नाही पाहिजे, मी काळजी करीन. त्या मुलाला तेच वाटलं, कारण बाप त्याला रोखीत असणार आहे, तू हे गलत करतोस, तू असं करू नकोस. आणि म्हणून त्याने काय केलं? आपल्या बापाकडून वाटा घेतला. इथं बायबल सांगतोय जो स्वतःची इच्छा पूर्ण करायला पाहतो, तो स्वतःला सेपरेट करतोय. तो सर्व खऱ्या ज्ञानावर रागवतो. हा, खऱ्या ज्ञानावर काय करतोय? तो रागवतोय. का? खरं सांगू नको, खरं बोलू नको. आम्ही जे सांगू तेच पूर्व दिशा, आम्ही जे बोलतो तेच खरंय. काय केलं इस्रायलीने? काय नबायताने काय वाईट केलं होतं का? नबायताने काय गलत केलं होतं का? परंतु तिला तो आहाबाने काय मागितलं होता नबायताला? मला, द्राक्षाचा मला. परंतु नबायताने काय सांगितलं? का मी नाही देणार, नाही देणार. त्या मुलाने एकच घेतलेला आहे. त्यावेळेस तिला राग आला आणि तिने दोन अधर्मी दोन खोटे साक्षी ठेवून नबायताला दगडधूळ करून मारून टाकलं होतं. पण बायबल सांगतं प्रभू पाहत होता. आणि म्हणून प्रभूने लगेच सांगितलं, जा
त्या इस्माईलला सांग, ज्या नबाताचं रक्त कुत्र्याने चाटलंय तेच रक्त तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं चाटतील तो खुदा आज पण जिवंत आहे. आज दुष्काळ पडणार आहे पण आमच्या जीवनात दुष्काळ नसावा हे अजूनही सांगतो स्पष्टपणे. कारण हा कृपेचा काळ चाललाय. जर वचन मिळत आहे तर आपण आपलं जीवन हे त्यागीमय करावं आणि वचनात सहभागीपणात राहावं. जो वाईट करतो त्याचा वाईट करणार. आणि मी तर आपल्या स्पष्ट सांगतोय, ज्याचा आपला विश्वास नाही आपल्या दारात बोलायचा नाही. देव तुम्हाला लाख पटी द्यायचे होत करू हे वचन आहे ब्रदर. कारण आज जगात स्वार्थीपणा आणि कुकर्म हे दाबून भरले ब्रदर. हे स्पष्ट सांगतो. कारण प्रभूचं आगमन दाराचे आहे. आपल्या सेवेवर आपण 101% कॉन्फिडंट होतो. आपल्या सेवेतले 3 लोक नरकात पण पाहिलेत आणि 3 लोक स्वर्गात सुद्धा पाहिलेत. हे मी बायबलवर आठवड्या फुलफिडवर बात करून दाखवतो. या काळात आपला चॅलेंज आपलं कोणाला आहे पण कारण हे जे स्वार्थीपणा आहे, दुर्लक्षपणा आहे, हा जोपर्यंत मनुष्याच्या आयुष्यात उडणार नाही तोपर्यंत तो स्वर्ग पाहू शकत नाही. मी चॅलेंज करून सांगतो. का तर प्रभूचं आगमन दाराशी आहे. दाराशी. आणि आज 7वी मंडळी चालवून 1 शतक पुढे पास होऊन गेलं. पास होऊन गेलेलं. आपल्याला जर आपला स्वतःचा आत्मा कमवायचा आहे तर आज मी उदयपुत्र आहे का मी नम्रपुत्र आहे. आणि ठीक आहे, आजपर्यंत मी चैताजीचं जीवन जगलं असेल तर आज जर कृपेचा काळ असेल तर मी का त्या देवाजवळ कबूल नाही करावं. आणि बायबल सांगते कबूल करून सोडून देणं. हे बायबल सांगते. आज आमचं जीवन कुठे चाललंय, आम्ही काय करतोय. आम्ही फक्त चर्चमध्ये जातोय, गाणे गातोय, टाळ्या वाजवतोय, प्रार्थना करतोय, दान देतोय, दशमांश देतोय. पण मन तुझं गाणं नको, तुझं दशमांश नको, तुझं मन तू पहिलं प्रभूला समर्पण कर, त्यानंतर पवित्र आत्मा मिळणार. आज इथं पवित्र शास्त्र सांगते का जे लोक त्या सत्याच्या विरुद्ध वागतात तर ते का वागतात, कारण त्यांना स्वतःची इच्छा काय करायची आहे पूर्ण. प्लीज वचन तुम्हाला. जो आपणास वेगळा करीतो हा. तो स्वतःची इच्छा पूर्ण करायला पाहतो. हा. तो सर्व खऱ्या ज्ञानावर रागवतो. हा. मूर्ख ज्ञानात संतोष पावत नाही. मूर्ख ज्ञानात संतोष पावत नाही तर केवळ आपले हृदय प्रकट करण्यास संतोष पावतो. हा की आपल्या हृदयात काय गोष्ट आहे ती कशी प्रकट करता येईल. बायबल सांगतंय त्याला ज्ञानाचा काय येतो नफरत, राग. याला कसं खाऊ, याचा कसा काटा काढू. का कारण ज्या गोष्टी हृदयात भरल्या त्या त्याला पूर्ण करायच्या. कारण या तरुणाने आपल्या हृदयात काहीतरी गोष्टी भरून ठेवल्या असतील आणि मग तो वापरला माझा वाटा मला पाहिजे. बापाने रोखलं नाही, बाप मला घेऊन जा तुझा वाटा. त्याला दिला आणि दिल्यानंतर त्याने काय केली, चैनमय जीवन जगला. मला कुणी रोखणार नाही पाहिजे, मला कुणी आडवं नाही आलं पाहिजे, माझा प्रश्न मी काही करेन. ते वचन आहे. ते का असे करतात तर त्यांना त्यांच्या हृदयातल्या गोष्टी पूर्ण करायच्या. ते ज्ञान का मूर्ख ठरवतात, त्यांच्या मनात ज्या गोष्टी आल्या त्या त्यांना पूर्ण करायच्या. अहो तुमच्या मनात ज्या गोष्टी तुम्ही पूर्ण करता म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचे बच्चे आहेच नाही. कारण बायबल सांगतंय, बायबल की आज आमचं अंतःकरण त्याला पाहिजे आणि जर आम्ही अंतःकरण देतो तर त्याचं वचन आमच्या अंतःकरणात असेल. मग ते वचन पूर्ण करण्याची आमची तडफड नाही, पवित्र आत्मा मिळवण्याची आमची तडफड नाही. तर आमची तडफड काय चालली, जगातल्या गोष्टी करण्याची. जसं त्या भावाच्या डोक्यात होतं की मी जगातल्या चैनबाजीचं जीवन जगतो म्हणून बापाकडून इच्छा वाटून घेतलाय. बापासमोर त्याला करता येत नसेल, मोठ्या भावासमोर करता येत नसेल म्हणून त्याने आपल्या घरात काय फोडली, वड पाडली आणि आपलं जीवन वेगळं केलं. आणि का त्याने वेगळं केलं तर बायबल सांगतं त्याला स्वतःच्या इच्छेने जीवन जगायचं होतं, स्वतःच्या मनातल्या गोष्टी पूर्ण करायच्या होत्या म्हणून तो आपल्या बापापासून दूर गेला. आज तो बाप तुम्हाला आणि मला बोलावत आहे. तो बाप तुम्हाला आणि मला बोलावतोय, माझ्या मुली माझ्या मुलं माझ्याकडे ये. फक्त येताना एक काम कर का तुझं हृदय अंतःकरण क्लीन करून ये. तुझं हृदय अंतःकरण क्लीन करून ये. आज आमच्या अंतःकरणात गंज लागलाय, आज आमचं अंतःकरण कुकर्माने भरलंय, आज आमच्या डोक्यामध्ये दुष्ट विचार भरले. कसा पवित्र आत्मा मिळणार हो? पवित्र आत्मा खेळ काय? अहो पवित्र आत्मा ही चीज फार अलग टाइप आहे आणि ज्याला मिळतो लकी मी समजतो, मी हमेशा म्हणून दाखवतोय. आज प्रभूचं आगमन झाल्याशी आलेलं आहे. आज जर प्रभू उतरला तर मी कुठे असेल. आज मी 10 वर्षापासून या मेसेज असेल, 75 वर्षापासून या मेसेज मध्ये आलोय का 50 वर्षापासून या मेसेज मध्ये आलोय, बायबल मध्ये कुठेच विचारलेलं नाही. पहिल्याला जो रुपयात बक्षीस आहे तेच 7 जणातल्या मंडळीत त्याला सुद्धा तेच बक्षीस मिळणार.
तो म्हणणार नाही का तुम्ही लय जुने ख्रिश्चन तर हे नवीन ख्रिश्चन झालाय, कुठंच विचारलेलं नाहीये. आज आपलं काम एकच असेल, जर मला सत्य ज्ञान मिळत असेल, माझ्या चुका मला कळत असतील, तर मी त्या कबूल कराव्या, सोडून द्याव्या आणि देवाचं राज्य शोधावं. का? कारण हे ज्ञानांचं ज्ञान का मूर्ख ठरवत आहे, तर यांच्या हृदयाच्या गोष्टी यांना प्रगट करायच्या. आणि जेव्हा हृदयाच्या गोष्टी प्रगट करतायत तेव्हा तिथं काय पडणार? दरी पडणार. का? कारण कुठेतरी तुम्हाला कोणाचा तरी विरोध व्हावा लागणार. जसा हा बापाच्या आणि भावाच्या विरोधी गेला, बापाच्या आणि भावाच्या विरोधी गेला, आणि विरोधी गेल्यानंतर ते घर फुटलं आणि तो एकटा गेला. कशासाठी? जैनबाजीचं जीवन जगण्यासाठी. आज प्रभू येशूने, दयेचा धनी प्रभू येशू मसीह आमच्यावर दया करतोय, हा कृपेचा काळ वाढवतोय. तर आमचं काम काय आहे? त्या कृपेच्या काळात स्वतःचं तारण साधून घेणं. काय? स्वतःचं तारण साधून घेणं. आणि तारण कधी साधलं जातंय? तर ज्या वेळेस मी त्याची वचन आणि आज्ञा पाळली त्यावेळेस. आणि जेव्हा वचन आणि आज्ञा पाळाल तेव्हा कडूपणा किंवा रंगेपणा राहत नसेल, तर त्यावेळेस देवाचं भय असेल. कारण ज्यावेळेस देवाचं भय तुम्हाला आणि मला असेल, त्यावेळेस बायबल सांगतं आम्ही जगाचा विचार नाही करणार, तर आम्ही देवाच्या वचनाचा विचार करतो. आणि म्हणून वचन वाचायला लोक जो फटकून राहतो, जो फटकून नेहमी तोडफोड तो फटकून राहतो. आपण होतो ना ते फटकई. जो भटकून राहतो हा, तो आपली इच्छा पूर्ण पाहतो, आपली इच्छा पूर्ण करू पाहतो, व त्याला सगळ्या सुज्ञतेचा संताप येतो. हा, सगळ्या संततेचा त्याला काय येतो? संताप. त्याला खाऊ का फाडू? सगळ्या संततेचं. का? कारण तो सत्य सांगतोय, सत्य टीचिंग करतोय, त्याचा राग येतो. पुढे मूर्खाला ज्ञानाचा संतोष वाटत नाही, तर केवळ आपल्या मनात जे काही आहे, आपल्या मनात जे काही आहे ते प्रकट करण्यातच त्याला संतोष वाटतो. कशाचा आनंद वाटतो त्याला? का याच्या मनामध्ये यांनी फिट करून ठेवलं होतं मला चैनबाजीचं जीवन जगायचं, आणि ते चैनबाजीचं जीवन जगायचं म्हणून बापाला त्यांनी डायरेक्ट डिमांड केलं, माझा वाटा मला पाहिजे. आणि बापाने दिला, तो घेऊन गेला. त्याने चैनबाजीमध्ये, विलासी जीवनात तो पैसा खर्च केला. आणि पैसा खर्च केल्यानंतर बायबल सांगतं त्याच देशात काय पडला? दुष्काळ. दुष्काळ. प्रभूची कृपा असेल तर फसवणारं चर्च हा पुढच्या रविवारी मेसेज असेल. प्रार्थना ठेवा. कारण आज लोकांचं काय जीवन चाललंय? फक्त लोकांना फसवणं, लोकांना फसवणं. प्रार्थना ठेवा. आज हा मेसेज फिनिश करून उद्याच्या संडेला फसवणाऱ्या चर्च विषयी मी मेसेज फिनिश करेन. तरी त्या बायबल सांगतंय का याने बापाकडे जाऊन डिमांड केली आणि बापाने ती दिली, आणि त्याने ऐश्वर्य जीवन जगला, चैनबाजी केली, आणि दुष्काळ पडल्यानंतर जे डुकरं खात आहेत तो खात आहे. आता प्रभू जर आत्ता आला आणि मला पवित्र आत्मा नाही, मी कुठे पडणार? मी कुठे पडणार? नरकात. डुकराबरोबर जिथं डुकराचं जीवन चाललंय त्या तिथे पडणार. आणि जर तिथं मी पडतो ते बायबल घ्यायचं काय त्याला? आता माझा हा प्रश्न आहे कोणाला पण. जर डुकर बकराच्या लोकांचं वाईट करायचंय, बायबल हातावर घ्यायचं नाही. माझं स्पष्टपणे बोलतोय. का? असे त्याला चैनबाजी बाप करू देत नव्हता, म्हणून त्याने काय केलं? बापाची सुट्टी घेतली. मला बापाचा रस्ता ठेवायचा नाही, माझा वाटा मला वाटू दे. तो निघून गेला. त्याला कोणी रोखू शकलं का? रोखू शकलं का? नाही रोखू शकलं. मग आम्ही आमचं ठरवायचंय आम्हाला काय घ्यायचं आणि काय नाही. ख्रिस्ताने आयुष्यात जिंदगीत कोणालाही जबरदस्ती केलेली नाही. मी चारही उदाहरण तुम्हाला अगोदरच बोलून दाखवले. चारही तरुण मुलांचे उदाहरण तुम्हाला मी बोलून दाखवले. एक मनाने आला पण धनावर संपत्ती होती म्हणून तो दुनियात घेऊन गेला. एकाचं बापावर प्रेम होतं, बाप त्याला पुरून येतो. काहीचं घरातल्यावर प्रेम होतं, त्याच्या मागे गेले. पण ती जपली. जीवन म्हणाले प्रभू माझ्या दोन्ही मुलांना तुझ्या बरोबर घेऊन जा. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. आज आम्ही काय निवडलं? आम्ही कोणता वाटा निवडला? आम्ही चैनिक जीवन, उल्हासी जीवन का आत्मिक जीवन? कारण बऱ्याचशा लोकांना फक्त याच्यातच इंटरेस्ट आहे, चैनबाजीचं जीवन. कशाचं? चैनबाजीचं. आमच्या मनातल्या इच्छाच पूर्ण झाल्या पाहिजे. आम्ही सांगू त्याप्रमाणे झालं तर चांगलं, नाही तर वाईट. ते वाईट करायचं का चांगलं करायचं ते परमेश्वराच्या हातात आहे. मनुष्याने किती प्लॅन करू द्या, काही फायदा होत नसतो. तेव्हा तुझी दया, तुझी कृपा तो आमच्यासाठी ठेव. कारण ज्यावेळेस बायबल सांगतं का याच्या मनातली इच्छा याला प्रगट करायची असते, त्यावेळेस तो हमेशा काय करतो? फुटकरून राहतो. म्हणजे तोडफोड करत राहतो. का? याला याच्या मनात
पूर्ण करायची होती. आणि म्हणून लूक 15 अध्याय 15 वचन मला पाहिजे. लूक 15:15. मग तो हा त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन हा त्याला चिटकून राहिला. हा त्याने त्याला आपल्या शेतात हा डुकरे चारावयास पाठविले. हम्म, तेव्हा डुकरे खात असत. हम्म, त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. हा. त्याला कोणी काही देत नसे. बस बायबल सांगते की याने स्वतःला एकटं असं केलं का त्याच्या मनातली जी इच्छा होती जयबाजी करण्याची, त्यामुळे त्याने स्वतःला काय केलं? वेगळं केलं. वेगळं केलं, बापापासून दूर गेला. आणि दूर गेल्यानंतर बायबल सांगतं का तिथं दुष्काळ पडला. आणि दुष्काळ पडल्यानंतर एक मनुष्य होता. कसा होता? एक मनुष्य होता, मानदार. 15 काळ 15 मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिटकून राहिला. हा त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठविले. बस त्या देशात एक रहिवाशाला जवळ जाऊन चिकटून राहिला. आणि त्या रहिवाशाने काय केलं? बायबल सांगतं त्याला डुकरं चारायला पाठवते. डुकरं चारायला. आता मी बिलकुल कोणाशी आहे? मी बिलकुल माझी संगती, माझे सगळे सोयरे, माझे रिश्ते आपते, मी कोणाशी बिलकुल नाही. लक्षात ठेवा, कारण माझ्या सेवेचे ज्यामुळे मी स्पष्ट फुलफिटवर बोलत असतो. तुमचा जसा सहवास घडणार आहे ना, तसाच सहवास तुमच्या जीवनात लागणार आहे. आपल्या मराठीत म्हणे, ढवळ्याचं जरी पवळा बांधला वाट नाही तर घोट लागला. इथं बायबल सांगतंय का हा तरुण मुलगा इस्टेट घेऊन गेल्यानंतर, जयबाजी केल्यानंतर त्याच गावात दुष्काळ पडला. आणि त्याच गावात एक मनुष्य होता, तो मानव होता, धनवान होता, पण काय धन होतं त्याच्याकडे? डुकरं. आपण म्हणतो ना, हे काय डुकरासारखा वागतो. म्हणजे त्याच्याजवळ जे लोक आहेत यांची वर्तणूक गैर. कशी? त्यांची वर्तणूक गैर. आणि गैर वर्तणूक असल्यामुळे याला सुद्धा सवय तीच लागली. तीच लागली. आणि मग त्या डुकरं जे खात आहेत ते खाण्याची एक कोशिश करतोय. त्याला तिथं कोणी मदत केली का? तिथली मदत केली का? प्रॉफिट सुद्धा सांगतोय. लक्षात ठेवा, प्रॉफिट म्हणतोय दर्शन मी पाहिलंय का ज्या स्त्रिया लिपस्टिक गजरे लावून नरकामध्ये पडल्या, नरकात पाहिल्या, पण इस्रायली त्यांना तिथं ते करू द्यायला. का? त्याला तिचा अधिकार नाही इस्रायलीचा. मग हे नरकात का पडले? ते स्वीकार करून ते नरकात पडले. आता पडल्यावर त्याची ती इच्छा आहे, तिथंही ते करता येईल, पण तिथं तिने करू दिलं का? नाही. म्हणजे ते करू नाही दिलं, मग तो एक त्रास प्लस आखरीचा त्रास. किती शिक्षा झाली? दुप्पट. आज आपल्याला जर तारणात जायचं आहे तर माझी संगती, माझा सहवास कोणाबरोबर? कारण त्या गावात एक मनुष्य होता, त्याच्याकडे डुकरं भरपूर होते. आणि या मुलाला, या भावाला त्याने ते डुकरं चालायला लावले. आणि जेव्हा डुकरं चालायला लावले म्हणजे याची संगती कोणाबरोबर आली? त्या डुकराबरोबर. बायबल मध्ये डुकर कशाला इंडिकेट करतं? शैतान. कशाला इंडिकेट करतं? शैतान. मग आता याला संस्कार कोणाचे लागणार? आणि म्हणून हा कृपेचा काळ आहे. आज आपण आपल्याला चेक करावं. आपण स्वतःला चेक करावं. मी बापांचा वाटा घेतलाय, बापाने वाटा दिलाय, पण तो मी काय करतोय? टिकून ठेवलाय का गमावतोय? जर मी दुनियादारी करतोय तर तो गमावतोय, पण जर मी त्याच्याशी बिलगुन राहतोय तर तो टिकतोय. जर मी मशीनमध्ये टिकलो राहिलोय तर जीवनाचा मुकुट आणि त्याचं जीवन हे वाटत तुम्हाला आणि मला मिळेल. पण जर अगर मी दुनियाच्या लाचापोटी जीवन जगेल, दुनियाच्या मोठ्यापर्यंत जीवन जगेल, तर बायबल सांगतं मी वचन तोडील म्हणजे बापापासून दूर जाईल. कारण आमचा बाप कोण आहे? प्रभू येशू मसीह. त्याने आम्हाला आणि तुम्हाला अंकाच्या जीवनाचा वाटा दिलेला आहे, वाटा देत आहे. पण तो वाटा घ्यायचा आहे का या उद्या पुत्राने जयमय जीवन जगण्याचा वाटा घेतलाय आणि स्वतःचा नाश करतो? कारण समय नजीक आहे. प्रभू आता येईल. प्रभू आता आला तर मी कुठे असेल? कारण बायबल सांगतं का त्या डुकराबरोबर त्याला ठेवलं. आणि 19 वचन, आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आता बायबल सांगतं ज्यावेळेस तो डुकर चालतोय, तिथं बसलाय, भूक लागली, पोट व्याकुळ झालंय, कोणी आसरा द्यायलाय, आता काय करायचं? आता
त्याने आपल्या मनात विचार केलाय, आपल्या हृदयामध्ये गोष्ट आणली का मी काय करीन, आता बापाकडे जाईल. काय करीन, बापाकडे जाईल आणि पहिला पॉइंट का मी बापाला म्हणेल का मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केले. आपण दुसऱ्यालाच पाप लावितोय, आपण दुसऱ्याचेच घर पेटवून देतो का, आपलं घर शाबूत राहण्यासाठी. मी हमेशा सांगतो, तलब फार वाईट. बिडीची तलब झाली बरोबर, मग शेतात रानात कोणाचं काही जळतंय का पडतंय ते बघायचं नाही, गारगुट घ्यायची, कापूस घ्यायचा. मारली गारगुटीची थिंगारी उडली, कापसाला पेट घेतला, बिडी सिगरेट लावली तर कापसाचा गोळा तसाच टाकला, सगळं गवत वाळलेलं होतं, थोडं हवा आली, थोडं पेटत गेलं आणि तिथं 2-4 वाजता होत्या सापळाच्या. आपल्या गावाकडे सापळा गरीब लोकांची, सापळाकडे पेटत गेलं. शेतकरी बिचारा कुठं राहणार, कोळशाला पेटत चालतोय आणि एका सापळाने पेट घेतला. एका सापळाने पेट घेतला, किती सापळा जळाले, 3. का सापळा आजूबाजूलाच येत होते. अरे आज जर आम्ही ख्रिश्चन म्हणतो तर माझ्यामुळे लोक वाचत आहेत का मरत आहेत, आम्ही जाणावं. माझ्या कृत्यामुळे लोकांचा विश्वास वाढतो का मरतात ते जाणणावं. हे बायबल स्विचिंग करते. दुनियाचं घेणं देणं नाहीये. दुनियात ते असे नाशक तसे नाशक. अरे मग तुम्हाला वचन कळत तर तुम्ही काय करताच, जीवन किती त्यागिवन केलंय. चर्च बाबा झाला म्हणून दान मिळालं, चर्च बाबा झाला म्हणून स्वर्गात गेलो आणि बाळकाच्या पुढे पुढे गेलो म्हणून स्वर्गात जाणार आहे का? आयुष्यात नाही. आयुष्यात सुद्धा निष्फळता म्हणून दाखवतो. देवादी देव महान परमेश्वर प्रभू येशू मसीह हो माझ्या जीवनात प्रसन्न आहे का? आणि हे दोनच गोष्टीचे चिन्ह असतं, लक्षात ठेवा. जर देव माझ्यावर प्रसन्न आहे तर मला जाण असणार मी वचन तोडतो का वचन पाळतोय. आणि ज्यावेळेस मी वचन तोडतो तेव्हा माझा अपमान खिन्न होणार, माझा जीव दुखणार, तेव्हा तो पक्का समजायचंय तू देवाच्या सर्वात मोठा पाप केलंस देवाच्या विरुद्ध. हे बायबल, कारण आपणच बोलतो नाही राव आज माझा जीव दुखला, मी असं केलं. संपला विषय तिथंच विषय संपलाय. तू लोकांना धार्मिक दाखव, पास्टर दाखव, रेव्हरंड दाखव, विषय संपला तिथं. कारण तुझ्या तोंडात तू कबूल केलास का मी हे केलं, माझा जीव दुखलाय, संपला विषय. हा लोकांचं काय चाललंय, स्वार्थीपणासाठी जीव दुखत आहेत, स्वार्थीपणासाठी डोके दुखत आहेत, स्वार्थीपणासाठी जुलमा लागत आहेत. त्याला काळ कशी जाणार आहे का? आता या डुकराचं खाणं खातो म्हणजे याची तब्येत चांगली राहणार आहे का? नाही राहणार. का? कारण जर जास्त शेंगदाणे खाल्ले तर लगेच मुळे झोप येतो. बरोबर आहे का? चूक आहे. जास्त शेंगदाणे खाल्ल्यावर काय होतं, मुळे झोप येतो, नाही तर पित्त होतं. का? कारण शेंगदाण्यामध्ये आतमध्ये काय असतो, कोंब असतो. तो कोंब पटत गेला का पित्त सुरू होणार. म्हणून मारुनी लोक तो शेंगदाणा खाताना फोडून खातात. का? कारण तो कोंब काय करतात, काढून टाकतात आणि नंतर खातात. हे लक्षात असू. रिअल फॅक्ट आहे, सही आहे. आज आपले तो आपला आत्मा बचायला आहे, आपल्याला आपला आत्मा वाचवायचा आहे. जर आत्मा वाचवायचा आहे तर मी बापाशी बिलकुल एका बापाला सोडून बाहेर आहे. आणि बापाला सोडून चाललो याचा अर्थ माझ्या जीवनात कुठेतरी मला चेरबाजी करायची. आणि जर जयबाजी करायची तर जयबाजी रंगेलपणा करणारा मनुष्य देवाच्या राज्यात नाहीये, हे बायबल स्पष्टपणे सांगते. पावलाने 3 वेळा सांगितलंय का रंगेलपणा करणारा मनुष्य स्वर्गाच्या राज्याच्या वाटेत पाहू शकत नाही, पाहू शकत नाही. जाण्याचा विषय सोडून द्या. आज त्या लोकांचे भ्रम चालले का आम्ही स्वर्गात गेलो तर आत्मेने रेपांना साथ दिलेली. तुझ्या आत्माचं काय? आज ह्या तरुणाला तेच वाटलंय का भरपूर धरून माझ्या वाट्याने मी आता घेऊन जातो, मला बापाचा घेणं नाही, भावाचा घेणं नाही. बायबल सांगतं पण तो करणारा परमेश्वर त्याच गावात दुष्काळ पाडणार. दुष्काळ पाडल्यानंतर तो एका माणसाच्या घरी गेलाय ज्याच्याकडे डुकर आहे, तो सांभाळतोय. म्हणजे तो धनवान असेल, आपण म्हणतो नाही त्याच्या हाताखाली 4 पोरं, लय बॉडीगार्ड आहे, लय ते बेकार, म्हणजे किंवा एखादी असते 4 मैत्रीण असतात, खोटा साक्षी उभ्या करणार आहे, ती लय बेकार नाही. म्हणतो ना आपण सेम कंडिशन हे डुकर म्हणजे वाईट कर्म करणारे लोक हे त्यांच्याबरोबर आहे. आणि त्यांच्याबरोबर असल्यामुळे बाकीच्या यांनी कुणा याला आसरा दिला का? कारण याची वर्तणूक वाईट होती आणि म्हणून तिथं बाकीच्यांनी कोणी सहारा दिला नाही. पर्याय याच्याकडे पुरला का त्या डुकरांकडे गेला आणि डुकरं जे खात आहेत ते खाल्लं. पण आता ते डुकरांना 15 मग त्याने त्यांना
हा देशाच्या एका रहिवाशाजवळ जाऊन आश्रय धरला. हा त्याने तर त्याला हा. आपल्या शेतात डुकरे चारायला पाठवले. हा तेव्हा डुकरेची टरफले खात असत. हा त्याने तरी आपले पोट भरावे हा. असे त्याला वाटत असे. हा डुक्कर जे खातात त्या टलपराने आपलं पोट भरावं असं त्याला वाटत होतं बघा. आणि अगोदर त्यालाच घमंड आली होती. हा वाटा द्या, मी माझं बघून घेईल, मी फलानं करेन, मी विस्तार करेन. बरोबर आहे का चूक आहे? आता बायबल सांगतं अशी वेळ आली का जे डुक्कर खातात ते तलपर सुद्धा त्याला खायला मिळाला. त्याने मनात इच्छा केली की तलपर खाऊन आता मी काय करतो, जीवन जगतो. पुढे आणि त्याला कोणी काही दिले नाही. कोणीच काही दिले नाही. तर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, हा आता झापड उडाली. आता कळायला लागलं काय खरं काय खोटं. आता झापड उडाली का मी गलत केलंय. आपण म्हणतो ना आता झापड उडाली त्याची. अगोदर लय नशा होती. नशा आहे फक्त दारूचीच नव्हे, लक्षात ठेवा. स्पष्ट सांगतो, कोणाला पैशाची नशा असते, कोणाला फुगीरपणाची नशा असते, कोणाला घमंडपणाची नशा असते, कोणाला स्वतःच्या रुबाबाची नशा असते, कोणाला कोणत्या वर्तणुकीची नशा असते. नशा आहे फक्त दारूचीच नका डोक्यात ठेवू, हे लक्षात असू दे. बायबल सांगतं आता त्याची झापड उडाली, त्याची नशा उडाली. आणि काय म्हणतोय, नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बाबाच्या कितीतरी मोलकऱ्यांना, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यांना पुरेशी उरलेली भरपूर भाकर आहे हा आणि मी तर येथे भुकेने मरतो. हा मी उठून आपल्या बापाकडे जाईन हा. व त्याला म्हणेन, बापा हा. मी आकाशाविरुद्ध व तुझ्या विरुद्ध समोर हा. पाप केले आहे. हा. आता मी तुझा मुलगा म्हणून द्यायला योग्य नाही. मला तू आपल्या एका मोलकऱ्यासारखा ठेव. बस. कुठे गेला गर्व, कुठे गेली घमंड, कुठे गेला अहंकार, कुठे गेला रंगेलपणा. बायबल सांगतंय का तो आपल्या मनात, कुठं मनात म्हणजे कुठं, हृदयात. अगोदर त्याच मनात काय विषय होता, जीवन जयबाजीचं जगायचंय, रंगेलपणाचं जगायचंय, भावाला म्हणायचंय, आईला बापाला म्हणायचं माझा वाटा मला पाहिजे, विषय संपला. का त्याला जीवन ऐश्वर्य जगायचं होतं, पण तो बापाला सोडून दूर देशी गेला. आणि बायला सांगतं ऐश्वर्य जीवन जगला, त्याच गावात दुष्काळ पडला. आता दुष्काळ कष्ट संकट जीवनात आल्यानंतर डुकर खाताय, तो खातोय. आणि मग आता तो आपल्या मनात म्हणतो का मी पहिला बापाकडे जाऊन काय म्हणेल, का मी स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध पाप केलंय, मला आपला पुत्र म्हणून घेऊ नका. तर हे मोलकरी, काय मोलकरी, मोलकरी कुठं असतो, मोलकरी कुठे असतो, मोलकरी कुठे असतो, दरवाजाच्या. का काय येळ आली दरवाजा बाहेर आणण्याची, कारण त्याने आपला वाटा चेनबाजीत घमून बसला होता, घमून बसला होता. आणि म्हणून त्याला आता पश्चाताप आलाय का माझ्या बापाच्या घरी एवढे मोलकरी, त्यांना भाकरीची रेलचल आहे आणि मी इथं डुकराचं खाणं खात आहे. मी आता काय करतो, माझ्या बापाला विनंती करतो की बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केला आहे, मला तुमचा पुत्र म्हणून घेऊ नका, तर मला एक मोलकरी म्हणून ठेवून घ्या, तुमच्या घरी मोलकरी म्हणून मला ठेवून घ्या. बायबल सांगतं हा ज्या वेळेस आपल्या मनामध्ये हा विचार करतो, विचार करत असताना त्याने काय केलं, वचन 19 वाचतो ना. आता मी तुझा मुलगा म्हणून घ्यायला योग्य नाही. हा. मला तू आपल्या एका मोलकऱ्यासारखा ठेव. एक मोलकऱ्यासारखा ठेव. कसं ठेवायचं, मोलकऱ्यासारखा. मोलकरी म्हणजे काय, पैशाने काम करणारा. मुलाला आपण पैशाने काम करणारा म्हणतो का, मुलाला काय म्हणतो, आमचा वंश वारसा हक्क. हा म्हणतो मुलगा म्हणून नाही, एक मोलकऱ्याप्रमाणे मला तुमच्या घरी ठेवा. का, कारण मी तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेला आहे. आता या ठिकाणी त्याची धुंदी उडाली, म्हणजे जो गर्व होता, अहंकार होता, तो काय आला, थोडा खाली आला. मी हमेशा सांगतो कोणाला पण, आणि मी हमेशा माझ्या जीवनावर बोलत असतो, जास्त हवेत उडू नको. जर हवेत उडालास आणि भूमी सटकली का संपला तो आयुष्यातला. आणि अशा लई केसेस पाहिल्या हवेत उडणाऱ्या, धुळीस मिळाल्या. आणि फॉर एक्झाम्पल बायबल मधलं कोण होता, याकोब. तो काय करत होता, उडी मारत होता लय, मी आता जिंकलो, मी आता जिंकलो. परमेश्वराने फक्त जागाड्यामध्ये
बोट लावला हात घातला बायबल सांगतो चांदण उखळला तो भूमीवर वही सपाट झाला बदल. आज तोच खुदा जिंदा आहे. परमेश्वर हा परमेश्वर आहे. आज हा कृपेचा काळ चाललाय. काही या भावाने आपल्या डोक्यात घेतलंय धोंडी उडाली आणि आता म्हणतो मी माझ्या बापाच्या घरी जातो, बापासमोर पदर पसरतो, बापासमोर पाप कबूल करतो, बापाकडे दयेची आसरा करतो. पहिला सांगतो स्वर्गाच्या विरुद्ध पाप केले. कोणाच्या विरुद्ध? स्वर्गाच्या. स्वर्गात कोण आहे? प्रभू येशू म्हणतो स्वर्गाची शपथ होऊ नकोस आणि भूमीची शपथ होऊ नकोस. स्वर्ग माझा शास्त्र पृथ्वी माझा पद असतात तू माझ्यासाठी कसं मंदिर बांधशील. आज ख्रिश्चन म्हणून घेतोय परंतु सर्व धूर्तपणाने लबाडीने करतोय. काय फायदा होणार? आणि बायबल सांगतं ज्यावेळेस तो आपल्या मनात असं म्हणाला, कुठे मनात बोलला. बायबल सांगतं पवित्र शास्त्र याकोबाचं पुस्तक 4 अध्याय 6 वचन काय सांगतं की जर तुम्ही नम्रतेने आता माझा बाप स्वर्गीय पिता प्रभू येशू मसीह यांच्याकडे जाल तर दयेचा धनी प्रभू येशू मसीह दया करील. पण जर पुन्हा ते आठवलं तर बापाची क्षमा नाही. हे बायबल ओपटीची करते. लवकर याकोब 4:6 तो अधिक कृपा देतो, तो अधिक कृपा देतो म्हणून तो म्हणतो की देव गर्विष्ठांना विरोध करतो. Praise the Lord. याला गर्व आला होता, अहंकार आला होता. दुष्काळ का कोणी पाठवला? दुष्काळ कोण पाठवतोय? प्रभू येशू. प्रभू येशू. कारण पाणी देणं पाणी न देणं कोणाच्या हातात आहे? प्रभू येशूच्या. की जे नामीने आपल्या लोकांना सोडलंय आणि मोहाबी लोकांमध्ये गेली. बायबल सांगतं तिला वाटलं माझ्या गावात दुष्काळ पडेल म्हणून ती मोहाबी देशात गेली. का तर तिथं लई हिरवगार दिसतंय. बायबल सांगतं देवाने तडाखा दिलाय. आपल्या लोकांची भेट घेतली, नामीचा वंश उद्ध्वस्त केलाय. बायबल सांगतं ऋतमुळे तिचं जीवन नसीब झालं. आज माझ्या एकट्यामुळे माझे 10 तार होईल पण माझ्या एकट्यामुळे 10 लाख नरकात जातील. हे मी माझा निवडा मी काय घेतलंय मी काय करतोय ते. कारण आज पुष्कळचं जीवन फक्त घमंडी घरवाणी चाललंय. हा मुलगा धाकटा मुलगा जो घमंडी झालेला आहे बापाला म्हणतो माझा वाटा मला द्या. का तर त्याला जीवनात ऐश्वर्य करायचं जयमय जीवन जगायचं होतं. आणि जेव्हा त्याच गावात दुष्काळ पडलाय तर त्याला कोणीही आसरा दिला नाही. पर्याय एक उरला का डुकरांबरोबर राहण्याचा पर्याय राहिला. आज दयेचा धनी प्रभू येशू मसीह आज तुमच्यावर आणि माझ्यावर दया करतोय. हा कृपेचा काळ चाललाय तर आम्ही आमच्या जीवनात नम्रता अंगीकारावी. काय अंगीकारावी? नम्रता. कारण याने आपल्या मनात म्हटलं का मी आता जाऊन बापाकडे कबूल करीन, बोलेल का मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध काय केलंय? पाप केलंय. तर मला पुत्र म्हणून घेऊ नका तर मला एक मोलकरी म्हणून घ्या. मोलकरी म्हणून तुमच्या घरी ठेवा. का? कारण आता माझे हाल चालले. हाल चालले. कारण तिथं काय मिळत होतं त्याला? खायला प्यायला मिळत नव्हतं. जिथं डुकरं तिथं तो. मग आता प्रभू म्हणतो का मी त्या दिवसात माझ्या वचनाचा दुष्काळ पाडणार आहे. पाण्याचा किंवा भाकरीचा नव्हे तर वचनाचा दुष्काळ पाडणार आहे. आणि मग जेव्हा आम्ही वचनापासून दूर जाणार आहे तेव्हा आमची संगती डुकरावरच राहणार आहे. डुकर सैतानला इंडिकेट करते. मग आमच्यात कोण घुसणार? सैतानला घुसणार. आणि पहिल्यापेक्षा त्या माणसाचे हाल जास्त वाईट होणार हे बायबल सांगते. हे मी नाही बोलत, बायबल सांगते. काय एकदा देवाचा आत्मा निघून गेला आणि सैतान परत आलं तर परमेश्वर पुन्हा पाहणार नाही. ही बायबल स्पष्ट सांगते. कारण तो म्हणतो तसंच या दुष्ट पिढीचं होईल. मग आज आम्ही या दुष्ट पिढीचे चैतन्याचं जीवन जगतोय तर आमचा या जगाच्या नाशाबरोबर नाश होईल. पण जर आम्ही जर पश्चाताप करू, जर त्याच्याकडे आलो पुढे वाच. तो अधिक कृपा देतो म्हणून तो म्हणतो की देव गर्विष्ठांना विरोध करतो परंतु नम्र जनास तो कृपा देतो. प्रेज द लॉर्ड. नम्र जनावर तो कृपा करतोय. देव गर्विष्ठांना नाही होणार. देव नम्र जनावर कृपा करतोय. आता हा मुलगा जो जयबाजी मध्ये जीवन जगत असताना देव आठवला नाही, बाप आठवला नाही, भाऊ आठवला नाही. का? तर जयमय जीवन चाललंय. पण जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा स्वर्गही आठवलं आणि बापही आठवलं. स्वर्गात कोण आहे? प्रभू येशू आठवला आणि बापही आठवला. का? जीवनात कष्ट सुरू झाले. आज या जीवनाच्या बरोबर आपण जिंदा आहोत त्या परमेश्वराची कृपा. आज आपल्याला निरोगी जीवन मिळालंय त्या परमेश्वराची कृपा. आणि विशेष यासाठी आता करोडपती आहोत का सत्याचं वचन पश्चाताप केलेला लहान मुलगा हा मेसेज आमच्या कानावर आज पडलेला. पश्चाताप केलेला लहान मुलगा हा मेसेज मी तुम्हाला प्रीच करतोय. का तो लहान मुलगा धाकटा मुलगा
का ज्याने उतावळेपणाने आपला हिस्सा घेऊन जयबाजीमध्ये जीवन जगला, दुष्काळ पडला, पण आता तो या 19 वर्षात काय करतोय? पश्चाताप. काय म्हणतोय 19 वर्षात? आता मी तुझा मुलगा म्हणून घ्यावायला योग्य नाही. योग्य नाही. मला तू आपल्या एका मोलकऱ्यासारखा ठेव. वर 18 वचन. मी उठून आपल्या बापाकडे जाईन. जाईल. तो आता पश्चाताप करतोय. मी उठून आपल्या बापाकडे जाईल. व त्याला म्हणेन, त्याला म्हणेल, बापा बाबा, मी आकाशाविरुद्ध आकाशाविरुद्ध तुझ्या समोर पाप केले आहे. तुझ्या समोर पाप केले आहे. पश्चाताप करतोय. पश्चाताप करतोय का मी आकाशाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. मला मुलगा म्हणून ठेवू नका, एक मोलकरी तरी मला म्हणून ठेवा. बाप हा बापच असतो बदल. आणि त्याने ते आम्हाला करून दाखवलं का जे लोक त्याच्या तोंडावर फुकले, ज्याने त्याच्या कुशीत भाला घातला, ज्याने चपराकाने मारलं, ज्याने 39 फटके त्याला मारले, माझा महान परमेश्वर त्या कल्वरीवरती फक्त एकच शब्द बोलतो, हे बाप्पा तू यांना क्षमा कर, हे काय करतात त्यांना कळत नाही. आणि त्याने आम्हाला सांगितलंय का सूर्यास्तमनाच्या अगोदर जर कोणाविषयी तुमच्या मनात वाईट असेल तर ते बोलून सोडून द्या, मग तुमचा स्वर्गीय पिता तुमच्यावर दया करेल. कधी शिष्यानं सांगितलंय आम्ही आमच्या अपराधाची क्षमा करतो, तसे तू आमच्या अपराधाची क्षमा कर. आम्ही फक्त प्रार्थना म्हणतो आणि जीवन डुकराचं जगतो. स्वर्गात गेलो, स्वर्गातून आलो. साप शिडीचा खेळ नाहीये. साप शिडीचा खेळ नाहीये. अगर आपल्याला खरोखर तारणात जायचंय तर माझी संगती कोणाबरोबर? माझ्या हृदयात मी ख्रिस्ताला जागा दिली का? कारण त्याने स्पष्ट कबूल केलंय, त्याला पश्चाताप झालाय आणि तो काय होता. आता मला सांगा, त्या ठिकाणी त्यावेळेस त्याचा बाप मेला असता, बाप मेलेला असता, तर पश्चातापाची वेळ त्याला आली असती का? भावाने जवळ घेतलं असतं का? नाही. आज आपला बाप प्रभू येशू मसीह काल आज युगानुयुग सारखा आहे. आणि तो जिंदा परमेश्वर आहे. बदल जिंदा जिवंत परमेश्वर आहे. मग आज त्याने अजून आमच्यासाठी कृपेचा काळ वाढवलाय. तर मग या कृपेच्या काळात आम्ही जर पश्चाताप करून त्याच्याकडे गेलो, त्याच्या समोर कबूल केलं, तर तो दयेचा धनी आम्हाला काय करील? क्षमा करील. आणि त्याचा वाटण्याचा भार तो तुम्हाला आणि मला देईल. पण त्याच्यासाठी आमचे अंतःकरणातून इच्छा पाहिजे, अंतःकरणातून इच्छा पाहिजे का त्याच्या वचनाची आस धरणे. अंतःकरणातून तो पश्चाताप झाला पाहिजे. नाही मी केलं, गलत केले, आपण बोलतो ना मला पश्चाताप झाला, हे परमेश्वरासमोर बोल. कारण हे मी सांगत नाही, बायबल सांगतं. नीतिवचनचं पुस्तक 28 अध्याय आणि 13 वचनाचा प्लीज. जो आपले अपराध झाकतो, जो आपले अपराध झाकतो तो कल्याण पावणार नाही. तो कल्याण पावणार नाही. परंतु जो ते पदरी घेऊन सोडतो, पदरी घेऊन सोडतो, तो दया पावेल. ती वेश्यास्त्री, व्यभिचार करणारी स्त्री या लोकांनी पकडून आणली आणि प्रभू समोर उभा केली. आणि प्रभूला म्हणजे प्रभू नियमशास्त्र सांगता अशा स्त्रीला, अशा पुरुषाला दगडाने मारून ठेचून टाकायचंय. मग याच्याविषयी तू काय म्हणतोस? तर तो म्हणला तुमच्यात कोण पवित्र त्याने पहिला दगड मारावा. बायबल सांगतं एकेकाचे नाव धुळीमध्ये आहेत, ते नाव वाचून ते निघून गेले. निघून गेल्यानंतर ती स्त्री आणि प्रभू येशू राहिलाय. आणि मग प्रभू येशू मसीह तिला काय म्हणाला? प्रभू येशू मसीह वो स्त्री को क्या बोला? बराबर पुढं भूक लागली. आमेन. इथून पुढे अशी वागू नको. त्यांनी दोष नाही दिला, मी दोष लावत नाही का? कारण तो काय घेऊन आलाय? कृपा. कृपा. त्यांनी दोष लावला नाही, मी दोष लावत नाही. पण इथून पुढे अशी करू नकोस. तिचा जजमेंट. इथं हा मुलगा ज्याला पश्चाताप झालाय, त्याने पश्चाताप केलाय. स्वर्गाविरुद्ध बाबा तुमच्याविरुद्ध मी पाप केलंय, मला तुमचा पुत्र म्हणून घ्यायची माझी लायकी नाहीये, पण एक मोलकरी बनून तुमच्या घरामध्ये मला घ्या. का? कारण त्याच्या बापाच्या घरी जे मोलकरी आहेत त्यांना रोज ताजं खाणं मिळत होतं, रोज फ्रेश खाणं मिळत होतं. परंतु हा जे डुकरं खाताय ते खातोय. आणि म्हणून सलमान राजा म्हणतो, काय म्हणालाय? का जो आपले वचन, जो आपले अपराध झाकतो, तो कल्याण पावणार नाही. तो कल्याण पावणार नाही.
नाही, परंतु जो ते पदरी घेऊन सोडतो जो ते पदरी घेऊन सोडतो तो दया पावे. तो दया पावेल. आज काळ कोणता चाललाय? दयेचा, कृपेचा काळ चाललाय. तर आपल्याला जर कळतंय तर आपण काय करावं? आपले पाप पदरी घेऊन सोडून देऊ गेलं नाही. तर तो परुष आहे. तो परुषी काय झालं बायबल सांगतं लूक चॅप्टर 18 अध्याय 13 आणि 14 वचन की तो परुषी चर्चमध्ये गेला आणि चर्चमध्ये वरून मोठ्याने ओरडतोय, देवा या पाप्यासारखा मी पापी नाही, यांनी लय पाप केले, लय फालतू वागतोय आणि मी आठवड्यातून 2दा उपवास करतोय, दशमावून देतोय, दान देतोय, 15 मिनिटं प्रार्थना करीत बसलाय. पण देवाने उत्तर दिलं का? लूक 18, 13, 14 परुषाने उभे राहून आपल्याची कशी प्रार्थना केली. परुषाने उठून उभारून आपल्याशी प्रार्थना केली आपणाशी, हे देवा हे देवा मी तुझे उपकार मानतो, मी तुझे उपकार मानतो, कारण इतर माणसे हे लुटारू, अन्यायी, व्यभिचारी यांच्यासारखा किंवा या जकातदार सारखाही मी नाही. आता बघा काय म्हणतोय तो, हे बाकीचे सगळे फालतू आहेत आणि मी सगळे धार्मिक आहे. हे बाकीच्या सारखा नाही म्हणतो मी. मग आता तो आईच्या गर्भात तो पवित्र आत्म्याने आला होता का बाहेर? लक्षात ठेवा, बायबल शिकवतोय आम्हाला की तो म्हणतोय बाकीच्या सारखा मी लुटारू नाही, फलाना नाही, बिस्तारा नाही. अरे सर्वात मोठं पाप जन्म पाप आम्ही आईच्या गर्भाच्यातून पापातून पैदा झालो आणि दिवसात किती वेळा चुकला शिण्याची बेरीज नाही, वजाबाकी नाही. आणि सर्वात मोठं पाप का प्रभू येशूची जिंदा खुदा समोर उभा आहे पण त्याला देव म्हणून स्वीकारलेला नाही. पण तिथं त्याच्यामध्ये युग होता, गर्व होता, अहंकार होता आणि म्हणून तो तशी प्रार्थना करतोय स्वतःशी. म्हणजे तो देवाशी बोलतोय का? मग हे जे बोलतात ते स्वतःशी बोलतात, स्वतःच्या फळ्या बोलतात, स्वतःचा युग प्रकट करतायत. आणि मग समयाला काय होईल? बायबल सांगतं का प्रभू यांच्याशी बोलणार सुद्धा नाही. कारण हा मनुष्य स्वतःशी बोलला, देव त्याला काही बोलला का? वचन आठवड्यातून मी 2दा उपवास करतो, आठवड्यातून मी 2दा उपवास करतो, जे काही मला मिळते जे काही मला मिळते त्या सर्वांचा 10वा भाग मी देतो, त्या सर्वांचा 10वा भाग मी देतो. जकातदार दूर त्यांनी काय केलं? वर्णन. आजकाल प्रार्थना सांगितली, आजकाल श्रद्धांजली तर एका दिवशी तरीच पडणार कुठेतरी बरं का, 100%. श्रद्धांजली महादाला व्हायची. आज त्या श्रद्धांजलीचा अर्थ काय? अर्थ काय आहे? का तू काय केलं असं काय खाऊ घातले? ही श्रद्धांजली नाहीये. श्रद्धांजलीचा अर्थ श्रद्धांजली व्हायची, मग काय केलं काय नाही. म्हणजे जे उपदेश द्यायचा त्याला पण याला श्रद्धांजली टायमिंग द्या पाहिजे. आणि काय नाटक इथं बायबल सांगतंय का तो स्वतःशी बोललाय. देवाशी बोललाय का? नाही. तो स्वतःशी बोलला म्हणजे स्वतःच वर्णन करून सांगतोय, मी लय दशमो देतो, मी लय दान देतो आणि मी हे करतो, मी ते करतो. आणि बायबल सांगतं देवबाप त्याचा शब्द सुद्धा ऐकत नाही. मी दशमो देतो, मी दान देतो, मी उड्या मारितो, मी लय उपवास करतो, बाकीचे सगळे फालतू आहेत आणि मीच लय चांगला आहे. ठीक आहे, देव मला बोल बाबा तुझ्याशी. पण दुसरा पवित्र शास्त्र सांगतं जकातदार दूर उभा राहून, जकातदार दूर उभा आहे. जकातदार म्हणतो नाही माझी लायकी नाही, मी तिथं जाऊ शकत नाही. का जो जकातदार म्हणला प्रभू शब्द मात्र बोल, माझा चाकर माझ्या घरी बरावी का? कारण तू माझ्या घरी यावं पाहिजे, लायकी नाही माझी. आणि आज आपलं जीवन चेक करा, आम्ही कोणत्या लायकीमध्ये चाललो. हे बायबल सांगतंय का तो जकातदार दूर उभा आहे आणि दूर उभा म्हणतो हे प्रभू. जकातदार दूर उभा राहून हा वर आकाशाकडे डोळे लावायला देखील धजेना. हा म्हणून तो मुलगा काय म्हणला? मी बापाकडे जाईल आणि काय म्हणेल? बाबा स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले. कुठे? स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केलं. हा जकातदार दुरून वर पायाला सुद्धा तो धजावला नाही. म्हणजे तो किती स्वतःला नम्र करतोय. काय करतोय? नम्र. का तो असं नाही आपण बात करताना कसे बोलतो ते वेगळंच ऍक्शनच वेगळे असते. विचार करा, खाली मान घालून बोलतो. विचार करा की यो वर स्वर्गाकडे सुद्धा पाहिलं नाही, वर आकाशाकडे सुद्धा पाहिलं नाही आणि तो खाली मान घालून काय म्हणत आहे? पण तो आपल्या उरावर मारून घेऊन म्हणाला. उरावर मारणे म्हणजे काय? राईट, पश्चाताप करणे. उरावर मारणे म्हणजे पश्चाताप करणे. हे देवा वर पाप्यावर दया कर. काय शब्द वापरला त्याने? देवा मग पाप्यावर दया कर. सगळं आलं त्याच्यात. देवा मग पाप्यावर दया कर. तो म्हणला नाही तो नाही चांगला, तो नाही असा,
केलं जकातदार तो दुसऱ्यापेक्षा न्यायी ठरवून आपल्या घरी उतरून गेला. Praise the Lord. हे बायबल सांगते का कारण त्याने पाप कबूल केलं, पश्चाताप झाला, त्याने सोडलं सुद्धा पाहिलं नाही, ऊर भरून घेतला, पश्चाताप केला आणि देवा मग पाप्यावर दया कर. आणि जर पास्टर झालाय किंवा पास्टर होणार आहे किंवा लय दान मिळालं का ऊर तोडूनच वाटत झाला त्यात. का मी असा मी तसा चर्च मध्ये टाळ्या, घरी गेल्या कमराला पडून कोणतं दान म्हणावं रे? दान काय खेळ आहे काय? मटण मच्छी आहे? आज रविवार आहे मग आज स्पेशल बांगडा आणू नाही, मग मटण आणू, मग मस्त खाऊ. संडे आहे ना, उपवास नाही, संडेला नाही करी. मग का करीतो ते उपवासच होत नाही राव. कशाला होईल? हा उपवास आहे. आता रात्रीचीच गोष्ट, जेव्हा कुठे फोन आला तर मला म्हणे अंकल तुमचा फास्टिंग असतो ना, फास्टिंग असते ना 4 दिवस आपलं मटण वगैरे. म्हणलं साहेब आता ते कशाला विचारतात, तिकडे आल्यावर देतो बांगळा टाकून. भाऊ साक्षी होता, आम्ही 8-9 दोघं सक्ती होतो. तर म्हटलं तुम्हाला मीटिंग पाहिजे ना? नाही म्हणे आम्हाला रविवारीच पाहिजे पण फुल नाईट पाहिजे. मला अहो तुम्ही फुल नाईट काय 2-3 नाईट घ्या ना, मी कोण नाही म्हणतोय, तुम्ही सांगा फक्त. म्हणजे काय की 40 दिवस लेट पिरियड झाले मटण मच्छी खायचं नाही का? सुताक धरतेत ना बरोबर, खिरिस्ती सुताक धरी देत आणि आमचा माणूस स्वर्गात गेला म्हणते. याला खिरिस्ती म्हणाला फिरिस्ती. मला बोलायचा मतलब काय आहे की आज फक्त फसवणाऱ्या चर्चा मागे जाऊ नका. हा पुढच्या रविवारचा मेसेज आहे. प्रभू जर कृपा देईल आणि देणार प्रभू जेवढे मेसेज पेंडिंग आहेत ना, मी दर दिवसा एक मेसेज फिनिश करणार आहे. त्यासाठी लवकर मी मेसेज चालू करणार आहे. एक येऊ आता आयु बायबल सांगतं का हा दुर्वरण म्हणतो प्रभू मी स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध पाप केलंय, मला पापावर दया करा. प्रभू म्हणतो हा शांतीने घरी गेलाय का? त्याने पाप कबूल केलंय हो, त्याने सोडलंय हो. शांतीचा राजकुमार प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनात मिळालाय. पण पहिला जो परुषी जे स्वतःला काय समजायचे धार्मिक, ते फक्त त्यांना एकतर लोकांनी नमस्कार केला पाहिजे, एकतर लोक त्यांच्या कंट्रोलमध्ये चालले पाहिजे आणि लोकांनी त्यांना मोठेपण दिलं पाहिजे. या बेस मध्ये त्यांचं ख्रिश्चन चालवतं. पण प्रभू म्हणतो पहिल्यापेक्षा हा दुसरा शांतीने आशीर्वाद घेऊन आपल्या घरी गेला. मग आता राजशांतीचा राजकुमार जर आमच्या घरी घ्यायचा असेल तर आम्हाला कसं वागावं गेलो? बायबल शिकवतो. पण जर आम्ही फक्त युग गर्व आणि अहंकारात जर चालत असतो तर याद राखणं 101% जीवनाचा नाश होईल. तो पास्टर असो, तो बिशप असो, तो रेव्हरंड असो या तो कोणी असो ब्रदर, कारण माझा परमेश्वर पक्षपाती नाही. त्याने वचन दिलंय का ज्याच्या त्याच्या आचरणाप्रमाणे मी न्याय करणार आहे. लक्षात ठेवा. आणि मग जर मला जर या वचनाची भीती आहे तर मी माझं आचरण काय करील? सुधरी देवाला देऊ मागेल का? हे मी सांगत नाही. यशाचं पुस्तक 55 अध्याय 7 वचन मला पाहिजे दोन्ही बायबलवर लवकर. यशाया 55:7. दुष्ट आपला मार्ग व अन्यायी मनुष्य आपल्या कल्पना सोडून देऊ. पहिला पॉईंट दुष्ट आपला मार्ग सोडो. त्या भावाच्या जीवनात दुष्ट मार्ग होता की मला चैनबाजी जीवन जगायचंय म्हणून त्याने आपलं घर फोडलं, भावाचा आणि बापातून वाटा काढून तो चैनबाजी करायला गेला. यशा नबी आम्हाला शिकवतोय दुष्ट आपला मार्ग सोडो. कारण दुष्टाचा मार्ग कोणता आहे? जगाचा नाशाचा. तो म्हणतो दुष्ट आपला मार्ग सोडो. पुढे अन्यायी मनुष्य आपल्या कल्पना सोडून देऊ आणि यहोवाकडे तो परत येऊ. बस अन्यायी मनुष्य आपल्या कल्पना सोडू. कारण त्या भावाच्या जीवनात होता कल्पना होती का मला आयुष्यमय जीवन जगायचे. त्याने काहीतरी प्लॅन त्याच्या हृदयात करून ठेवले होते का मी असा जगेल, मी असा वागेल, मी असा राहील, मी तसा फिरेल, मग त्या एरियातले लोक मला लय नवाजतील. आणि म्हणून त्याने बापाकडून वाटा घेतला आणि तो दूर दिशे निघून गेला. आणि मग जोपर्यंत पैसा होता, गमत होता, तोपर्यंत तो खर्च केला आणि देवाने दुष्काळ पाडला. कारण दुष्काळ पाडणं कोणाच्या हातात आहे? मी पुन्हा एक वेळा सांगतोय, दुष्काळ म्हणजे कष्ट, तकलीफ. देवाने दुष्काळ पाडला, चैनबाजी
माझी संपली आणि मग आपल्याच मनात पडलाय मी जाऊन म्हणेल बाबा स्वर्गाविरुद्ध तुमच्यावर मी पाप केलंय. आता आम्हाला शिकवतोय यशाया नबी 7व्या अध्यायामध्ये काय म्हणतोय का दुष्ट आपल्या मार्गावर सोडो. दुसरा पॉइंट अन्यायी मनुष्य का जो दुसऱ्यावर अन्यायच करीत चाललाय पण स्वतःला धार्मिक समजतोय जो परुषी की प्रभू या दुसऱ्यासारखा मी नाही. मी आठवड्यातून तोंडावर उपवास करतोय, प्रार्थना करतोय, दान देतोय, दशमूळ देतोय, मी लय धार्मिक आहे. आणि म्हणून तो म्हणतो अन्यायी मनुष्य आपल्या कल्पना मीन्स प्लॅन योजना काहीतरी योजना कोणी ठेवलेली असते ना मला असं करायचं मग असं होईल बरोबर. अन्यायी मनुष्य आपल्या कल्पना पुढे आपल्या कल्पना सोडून देवो आणि यहोवाकडे तो परत येवो म्हणजे तो त्याच्यावर दया करेल. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस या भावाने आपल्या डोक्यात घेतले आता त्याची धुंदी उडाली. अरे माझ्या बापाच्या घरी मोरकरी नवीन नवीन खाणं खातायत आणि मी तर डुकराचं खाणं खातोय. मी आता काय म्हणेल की बाबा तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध मी पाप केले. आता त्याच्या डोक्यात नवीन कल्पना आली बापाकडे जाण्याची. अगोदर त्याच्या डोक्यात कल्पना कोणती होती? आयुष्यमय जीवन राईट जगीत जीवन चैनमय जीवन आणि म्हणून त्या वाटण्या घेऊन निघून गेलाय. पण आता त्याच्या कल्पना डोक्यात आली का मी काय करतो माझ्या बापाकडे जातो पश्चाताप करतो आणि मोलकरी म्हणून तिथं राहतो. होऊ शकतं यशाया नबी आम्हाला सांगतोय दुष्ट आपला मार्ग सोडो, अन्यायी मनुष्य आपल्या कल्पना सोडो आणि परमेश्वराकडे वळो. कोणाकडे? परमेश्वराकडे. का जर परमेश्वराकडे वळाल तर त्याचा धनी प्रभू येशू मसीह दया करी. हा काळ कोणता चाललाय? कृपेचा काळ, दयेचा काळ. मग जर आपल्याला जर तारण साधायचं असेल तर आपल्या योजना आपल्या कल्पना आपल्याला काय करावं लागतील? सोडून द्यावा लागतील. आणि देवाची योजना माझ्यासाठी काय, देवाच्या प्लॅन माझ्यासाठी काय, देवाने मला कशासाठी निवडले त्या मार्गाने मी अनुसरावं. आणि जर एखादा दुष्ट पापच करीत राहिलाय तर आपण त्याच्यापासून बाहेर निघावं. सरळ आणि सुटसुटीत काही वाकडं तिकडे चालायची गरज नाही, काही वाकडं तिकडे चालायची गरज नसते. पण ज्या वेळेस आपल्याच मनातले प्लॅन आपल्याला सक्सेसफुल करायचे असतात त्यावेळेस तो सुज्ञ मूर्ख मनुष्य ज्ञानाचं ज्ञान काय करतो? मूर्ख ठरवतो आणि स्वतःच्याच गोष्टी तो प्रगट करत चालतो. आणि जेव्हा तो स्वतःच्या गोष्टी प्रगट करत चालतो तेव्हा तो देवापासून दूर जातो आणि तो निंदात्मक विषय बनतो. हे बायबल सांगतो. आज आपल्याला जर खरोखर ते तारणाचं मार्ग सार्वकालिक जीवनाचं होतं हे जर मिळवायचं असेल तर आम्हाला पश्चाताप करून आमच्या देवाकडे जावं लागेल बदल. कारण ज्यावेळेस या मुलाने आपल्या मनामध्ये आणलं का मी असा करतो की माझ्या बाबाकडे जाऊन त्यांना सांगतो का मला एक मोलकरी म्हणून तुम्ही ठेवा, तेव्हा बायबल सांगतं त्याचे प्लॅन आता काय झाले? चेंज झाले. त्याची बुद्धी काय झाली? बदली झाली. आता मी माझ्या बापाकडे जातोय. अगोदर काय प्लॅन होते? जगात जायचे, दुनियातलं काम करायचं. आता प्लॅन काय आहे? बापाकडे जायचंय. पण बापाकडे जाताना कसं चाललंय? नम्रता, नम्रता राईट, नम्रता. आज जर ही नम्रता खऱ्या मनाने आम्ही घेतली तर जर आणि तर आहे बायबल मध्ये, नाही तर तोंडापुरता नम्रता नंतर आपण आपलेच बना तर ते फायदा नाही. की नम्रतेने जाईल आणि असा बोलेल. आणि मग बायबल सांगतं का लूक चॅप्टर 15 अध्याय आणि 20 वचनाचा काय सांगते? मग तो उठून आपल्या बापाकडे आला. त्याने अगोदर प्लॅन कुठे केले? मनात. त्या डोक्याजवळ बसलाय त्यावेळेस. आणि मग आता म्हणतो मी आता बापाकडे जाईल आणि असा असा बोलेल. बायबल सांगतं तो आता कुठे आलाय? बापाकडे. पण तो अजून दूर आहे. तो दूर आहे. इतक्यात त्याचा बाप त्याला पाहून कळवळला. प्रेज द लॉर्ड. मुलगा दूर आहे. मुलगा दूर असताना बापाने पाहिले आणि माझा मुलगा आला. बापाला काय आला? कळवळा. अहो आज त्या देवाने जर आमच्यावर कृपा केली नसती, आज त्या दयेचा धर्म जर आमच्यावर आशीर्वादाचा हात ठेवला नसता तर आज या सभेला आपण एकत्रित राहिलो असतो का? राहिलो असतो का? आपला बाप दयेचा धनी, प्रभू येशूची दयेचा धनी कळवळा करणारा परमेश्वर. आज जर आम्ही त्याच्याकडे खऱ्या अंतःकरणाने गेलो तर बायबल सांगतं तो सुद्धा आम्हाला 3 गोष्टी देईल. प्लीज वाचा. आणि त्याने धावत जाऊन त्याच्या गळ्यात मिठी घातली. त्याचे पुष्कळ मुके घेतले. मग मुलगा त्याला म्हणाला
म्हणाला, बाप्पा बाबा मी आकाशाविरुद्ध आकाशाविरुद्ध तुमच्या समोर पाप केले आहे. पहिला पाहिजे त्याने मनात आणलं होतं डुकरं चालताना तो शब्द तो इथं बोलतोय का? कारण मनुष्याच्या कल्पना हमेशा कशा असतात? धूर्त आणि लबाड. आणि तो काय करतो का मनुष्याला मूळ घालतो आणि फसवतो. आणि म्हणून पुन्हा सांगून चाललो पुढच्या रविवारचं जे मेसेज असेल, फसवणारे चर्च, फसवणारी स्त्री. हे लक्षात असू. आज आम्ही रास म्हणून आहोत. प्रभू आता आला तर मी कुठे असेल? कारण स्त्री हे कशाचं प्रतीक आहे? चर्च. इथं बायबल सांगते का आता हा बापाकडे आलाय आणि बापाला येऊन काय म्हणतोय? बाबा स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध मी पाप केलेला आहे. आता मी तुझा मुलगा म्हणून घ्यायला योग्य नाही. कबूल केलं त्याने, कबूल का मी तुमचा मुलगा म्हणून घेण्याची माझी योग्यता नाही. परंतु बाप आपल्या दासांना म्हणाला लवकर उत्तम जगा आणून याला घाला. बस मुलगा आला, बापाच्या गळ्यामध्ये पडला, बापाने मुके घेतले आणि मुलगा विनंती करतो का मला तुमचा मुलगा म्हणून ठेवू नका, तर तुमचा चाकर मोलकरी म्हणून ठेवा. बायबल सांगतं बापाने आपल्या मोलकऱ्याला पहिली वॉर्निंग दिली, याला उत्तम जागा. ठीक आहे, तो काय उघडाय का? नाहीये. त्याला वस्त्र आहे, पण ख्रिस्तात माझ्या बहिणी भावांनो हा जगात तारण त्याला केला होता. लक्षात ठेवा का? कारण त्याने बापाविरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलं होतं. लक्षात असू द्या. हा जो भ्रम आहे लोकांच्या डोक्यात का त्या चर्चमध्ये जावे ह्या चर्चमध्ये जावे, हा भ्रम कोणी आयुष्यात डोक्यात ठेवायचा नाही. कारण बापाने सांगितलंय मोलकऱ्याला, प्लीज मला वचन पाहिजे की बाप मोलकऱ्याला म्हणतो उत्तम. परंतु बाप आपल्या दासांना म्हणाला लवकर उत्तम जगा आणून याला घाला. उत्तम जगा. आपण पाळक शोधतो ना, लग्न लावायचे आता जवळ आलेत लग्न, मग आता कुठले तरी दुसरे पाळक बघता येतील, मग झग्यावाले बघू का लोकांना आनंद वाटला पाहिजे ना झगा घातल्याला. बरोबर, तो झगा तो नाहीये. पण हा झगा कोणता आहे? बायबल बायबल त्याच्याविषयी काय सांगते? येशाचं पुस्तक 61 अध्याय 10 वचन. येशाया 61:10. येशाया 61:10. मी यहोवाच्या ठाई फार आनंदेल. हा मुलगा बापाकडे आलाय, बापाजवळ आल्याबरोबर त्याला काय झाला? आनंद. का? कारण बाप कुठे पडला? त्याच्या गळ्यात पडलाय. आणि बापाने मुलाचे चुंबन घेतलंय, मुके घेतले आणि काय म्हटलंय मोलकऱ्याला? जा माझ्या मुलासाठी उत्तम. काय? कोणता जगा? उत्तम जगा. हा जगा कशाला इंडिकेट करतोय? बायबल सांगतं का येशया नबी म्हणतो मी आनंदित आहे, मगन आहे. कारण माझ्या देवाच्या ठाई माझा जी उल्हास आहे. कोणाच्या ठाई? देवाच्या ठाई आनंद करीत. अरे बायबल सांगतं मी देवाच्या ठाई आनंद करीन. आणि जर तो तुमच्यामध्ये आत्मा आहे ना, तर तो तुमचा आनंद परिपूर्ण होईल. का? कारण तेव्हा तुमचं हृदय निष्कपट असेल, स्वार्थी नसेल, निष्कपट असेल. पण ज्यावेळेस स्वार्थी प्रेम आमच्यात आहे, त्यावेळेस आमच्यातून फक्त तोडफोडी होतील. यासाठी का माझं जीवन सेपरेट असावं, मला कोणी बंधन घालणार नसावं. का ज्या या मुलाने पहिला डोक्यात घेतला असेल का बापामुळे मला करता येत नाही, भावामुळे मला करता येत नाही, मी काय करतो आता यांना वाटा मागतो आणि परदेशी निघून जातो, मग तिथं मला बघणार कोणी नाही. अरे देव झोपला नाही. हे माझ्या चर्चा प्रत्येक मेंबरला सांगतोय. पालकाला घेऊ नका आणि पालकाला विचारू नका मी असं करू का म्हणून. ही माझी पूर्ण वार्निंग आहे. तुमचे कुठले प्रोग्राम असू द्या, तुमचं कुठले काय असू द्या, तुम्ही काही करू शकता, मला विचारायचं नाही. कारण मी माझ्या चर्चेमध्ये कोणाला सोडल्या बद्दल ठेवलेले नाही. मी फक्त या खुलपिटून काय करतोय? मेसेज प्रीच करतोय. ज्याला तो घ्यायचाय तो घेईल, ज्याला सोडायचं तो सोडेल. का? कारण त्याला त्याचा जीवन चेंज जगायचं म्हणून तो बाहेर गेलाय. पण आता पस्तावा आला, दुष्काळ पडलाय, आता मरी आली, आता काय करू मी? मग डोक्यात प्लॅन चेंज करून मी आता पुन्हा माझ्या बापाकडे जातो. बापाकडे आल्यानंतर बापाला कळवायला आला, बापाने आलिंगन दिलं, मुके घेतले आणि बापाने पहिलं काम केलं, आपल्या मुलाची नग्नता झाली. मी जन्माचा कर्माचा पापी, कुठे पडलो असेल याची मला माहिती नाही, पाहतो नाही, पण दयाचा धरी
प्रभू येशू मसीह आज त्यांनी तारणाचं वस्त्र पापेला देऊन माझा आनंद प्रफुल्लित केलेला आहे. आणि म्हणून मी पुन्हा सांगतो की माझ्या सेवेत 4 आत्मे मी स्वर्गातही गेलेले पाहिजेत आणि 3 आत्मे नरकात गेलेले सुद्धा पाहिले. पुन्हा मी बायबल आठवून बोलतोय. हे चॅलेंज आहे माझं लक्षात असू. कारण ही सेवा कोणाच्या मनुष्याची तोंड टेकले नाहीये. इथं 2 बसतील का 10 राहतील मला त्याशी घेणं देणं नाही. किंवा कोणाला काय करून घ्यायचं असतील आज माझी उर्द करून घेतील मला हे नाही. कारण मला माझा आत्मा कमवायचा. याद राहा. कारण मनुष्य हा धूर्तपणाने ढोंगीपणाने हा बरबटलेला आहे. त्यातून बाहेर काढणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. ज्यावेळेस याच्यावर संकट आले कष्ट आले त्यानंतर त्याला बापाचा रस्ता दिसला. आज कृपा वाढलेली आहे. आम्ही आमच्या बापाकडे जाऊ. कारण येशू म्हणलाय दुष्ट आपले मार्ग सोडो अन्याय आपल्या कल्पना सोडो आमच्या देवाकडे वळो. देव त्याला दयेची क्षमा करील पापाची क्षमा करील. आणि ज्यावेळेस हा मुलगा बापाकडे गेलाय तर बापाने पहिलं सांगितलंय त्याला वस्त्र आणा. वस्त्र सगळा कशाला विकत करते. येशू म्हणतोय का मी देवाच्या ठाई आनंद करील उल्हास करील कारण त्याने मला कारण जसा वर माळेने आपल्याला सुशोभित करतो वर माळेने आपल्याला सुशोभित करतो आणि तशी वधू आपल्या भूषणांनी आपल्याला शृंगारते आपला भूषणाने स्वीकारते. तसे त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहे. प्रेज द लॉर्ड. तारणाची वस्त्रे नेसवली आहेत. कारण जेव्हा हा बापाला सोडून गेला होता त्यावेळेस त्याचं तारण निघून गेलं होतं. का? कारण तो तिला जीवन कसा जगला. चैनबाजी. कसं चैनबाजी जीवन जगलं पवित्र आत्मा मिळणार आहे का. अहो जर चैनबाजी जमून जर पवित्र आत्मा मिळतोय ना तर मी म्हणतो माझ्या प्रभूला या भूमीवर पुत्र म्हणून येण्याची गरजच नव्हती. का? कारण हवेने त्या विश्वाची चैनबाजी केली आणि ती चैनबाजी केल्यामुळे मरण उतरलंय. शॉर्टकट मध्ये सांगतो. आणि आजकाल लोकांचं चैनबाई जीवन चाललंय आयुष्य रंगेपणाचं जीवन चाललंय आणि दान मिळाले म्हणून सांगतील. आणि सगळ्यांना दान मिळाले असते तर प्रभू कशाला भूमीवर आला असता. त्याला कशाला पुत्रावर मार खावा लागला असता. आणि मग त्या शिष्यांनी का त्याला ओळखलं नाही पहिलं. आणि जेव्हा पवित्र आत्मा मिळाला त्यानंतर का थोडा म्हणला मी मरायला तयार होतो. हे काही टाइमपास म्हणून दिलंय का बायबल मध्ये की चर्च मेंबर झालं दान मिळालं. दान मिळालं डोक्यात ठेवायचं नाही. दान मिळवण्यासाठी मी काय करू. दान मिळवण्यासाठी मी काय करू. का जसं जगी गोष्टी मिळवण्यासाठी धडपड चालली तसा आत्मा मिळवण्यासाठी मी काय करू. हे सर्वात गहन प्रश्न आहे. जसा हा मुलगा गेला बापाने उत्तम झगा आणायला लावला. हा झगा कशाचं प्रतीक आहे बायबल मध्ये. तारणाचं वस्त्र. म्हणजे बापाने पहिलं त्याला काय दिलं. तारण. आमचा बाप प्रभू येशू मसीह 2000 सालापूर्वी भूमीवर आला. तो तुमच्या आणि माझ्या बापासाठी क्रूसावरती मारला पुरला 3ऱ्या दिवशी जिंदा झाला आणि त्या नावात त्याने तुम्हाला आणि मला तारण दिले. आज आम्ही बपतिस्मा घेतलाय बरोबर आहे. जीवनाचा वाटा आमच्याकडे आलाय पण आता त्या वाट्यात टिकून राहतोय का त्या वाट्याचा हिस्सा घेऊन मी बाहेर जातोय हे ज्याने त्याने बघायचं. कारण त्या मुलाच्या वडिलांनी कमवून ठेवलं. तो म्हणला धाकटा म्हणतो मला माझा वाटा दे. तो घेऊन अर्धा वाटा निघून गेला पण आयुष्यमान जीवन जगला. तारण निघून गेलं. तो आल्यानंतर बापाने हेच काम केलं का त्याला पहिलं वस्त्र दिलं. वस्त्र याने के तारण. तारण. दुसरा पॉइंट लोक 15-22. परंतु बाप आपल्या दासांना म्हणाला लवकर उत्तम झगा आणून याला घाला आणि याच्या हातात अंगठी. दुसरा पॉइंट अंगठी. अंगठी एक कशाचं प्रतीक आहे. अंगठी एक कशाचं प्रतीक आहे. पवित्र आत्मा. आणि मग पवित्र आत्मा मिळाल्यानंतर आम्ही षड्यंत्र करू. आम्ही बसू. आम्ही लोकांचं वाईट चितू. अहो तो पवित्र आत्मा षड्यंत्र बरोबर आल्यानंतर त्याने पहिलं काय केलंय. स्वतःला त्यागीले बदल. शाऊल धनवान आहे पैसा मुबलक आहे विश्वासाला मारतोय छळतोय पण जेव्हा पवित्र आत्मा आला शाऊला तुम्हाला छळ का करतोस. हे येशू तू कोण आहेस. प्रभू मोका देतो तो पॉइंट उचलणार आहे मी. फार गहन पॉइंट आहे त्या पॉइंट मध्ये. ज्या वेळेस प्रभूची वाणी त्याला झाली शाऊलाचा पाऊल झाला
आणि तो म्हणतो सगळं वैभव मी खेळ कचरा तुच्छ लेखलंय आणि त्या नावासाठी मरायला तयार झाला. आणि आज ते नाव आम्हाला मिळालंय, ते नाव आमच्याकडे आलंय, जीवनाचा मुकुट आमच्याकडे येतोय, पण आम्ही ते तुच्छ लेखितो आणि दुनियाच्या बंधने करीत फिरतो. स्वर्ग खेळ आहे का हो? बायबल काय सांगतं का बापाने पहिला झगा, दुसरा पॉइंट अंगठी. हे अंगठी कशाचं प्रतीक आहे? बायबल स्पष्ट सांगतं. हग्गाईचं पुस्तक 2 अध्याय 23 वचन. हग्गाई 2:23. सैन्यांचा यहोवा म्हणतो, हे जरुबाबेला, हे जरुबाबेला, माझ्या सेवका, माझ्या सेवका, सल्तिएलाच्या मुला, सल्तिएलाच्या मुला, त्या दिवसात मी तुला घेऊन, त्या दिवसात मी तुला घेऊन मुद्रा असे करीन, मुद्रा असे करीन, असे यहोवा म्हणतो, असे यहोवा म्हणतो. कारण मी तुला निवडून घेतले आहे, मी तुला निवडून घेतले आहे. असे सैन्यांचा यहोवा म्हणतो. बस बायबल काय सांगतंय? सल्तिएलाच्या पुत्र, माझा सेवक म्हणून मी तुला निवडून घेतलंय आणि निवडून घेतलंय म्हणून मी तुला अंगठीतल्या मुद्रेप्रमाणे उपयोग करीन. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हा, त्या दिवशी हे जरुब्बाबेला, शलूएलाच्या पुत्रा, माझ्या सेवका, मी तुला घेऊन मुद्रेच्या अंगठीसारखे करीन. आता अंगठी कुठं असते? बोटावर. मग आता तुम्ही दुबईला गेले तर भारतातलं सोनं कुठे जाणार? दुबईला. का? तर तुमच्या हातावर आहे, तुमच्या बोटात आहे. तो म्हणतो अंगठीतल्या मुद्रेप्रमाणे मी तुमचा उपयोग करीन. म्हणजे काय? का जिथं जायचं तिथं मी तुला घेऊन जाईल. का जसा फिलिपाला म्हटला, उठ रथ गाठ, उठ तो रथ गाठ. का? कारण त्या रथामध्ये कोण बसला होता? शेड. काय करत होता? काय करत होता? काय? कोणतं? यशाचं पुस्तक. काय वाचत होता? यशाचं पुस्तक. आणि मग प्रभू म्हणतो, फिलिपा जाऊ तो रथ गाठ. का? कारण त्याला समजत नव्हतं. आणि मग क्षणात तो तिथं जाऊन टाकतोय आणि मग म्हणतो, महाराज तुम्ही जे वाचता ते तुम्हाला कळतंय का? त्यावेळेस काय म्हणला शेठ? जर सांगणारा कोणी असेल तर समजेल. मग आज आमच्या लोक नाचत आहेत, उड्या मारीत आहेत, दार मिळालं, स्वर्गात गेलो. त्यांची कंडिशन किती वर्ष होईल, किती घाण होईल हे बघा. ज्यावेळेस फिलिप तिथे रथावर बसला त्याने ओपन टीचिंग केलं. बायबल सांगतं तिथं शरण्य प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा घेतला. बाप्तिस्मा घेतला तत्क्षणी पुन्हा फिलिपाला आत्म्याने उचलला, दुसऱ्या गावात जाऊन सुवार्ता करीत राहिला. अंगठीतल्या मुद्रेप्रमाणे तो तुमचा उपयोग करून घेईल. पण त्याच्यासाठी ती अंगठी आहे का? आज जर 2 ग्रॅमची अंगठी जावायला करायची तर हे तिकीट लागत आहे. कशाला 2 ग्रॅमची कशाला करायची? एवढं असतं का कुठं? बरोबर ना? अहो तो अनुभव आत्मा तुम्हाला मिळतो म्हणजे काय खेळ समजता काय तुम्ही? हा? त्या सोन्यापेक्षा तो अनुभव आत्मा तुम्हाला मिळतो ते खेळ नाहीये. आणि तो कुणा पडलेला नाहीये, तो कुणा मनुष्याच्या हातात नाहीये. जर वचन पाळतात तर तो आत्मा मिळणार देता नाही. तो निवडून असो तर विषय वाचू. ते बायबल आहे. बाप मुलाला अंगठी आणायला लावतो की माझ्या मुलाच्या हातात अंगठी घाला. आज अंगठी मिळाली म्हणतात, पवित्र आत्मा मिळाले म्हणतात, आणि घराघर वचन तुम्ही देऊ. सोपं नाहीये. आज अंगठी पवित्र आत्म्याला इंडिकेट करते आणि म्हणून इफिसियन्स पत्राचा 4 अध्याय 30 वचन सांगते. इफिस 4:30. आणि देवाच्या पवित्र आत्म्याला खेद देऊ आमेन. देवाच्या पवित्र आत्म्याला खेद देऊ नका. आता म्हणतो प्रवीण माझा बसलाय, अविनाश संतोष बसलाय, त्यांच्यात पवित्र आत्मा आहे. बरोबर आहे? आम्ही त्यांना काहीतरी बोललो, त्यांचा जीव खेदलाय. तो खेद कोणाला दिलाय? बायबल सांगतं देवाच्या पवित्र आत्म्याला खेद देऊ नका. बायबल मध्ये अशा घरगुती दरड दाखवलंय त्यावेळेस कळतंय आगोर काटा बोलतोय. लोक आज टाइमपास म्हणून घेत आहेत, टाइमपास म्हणून चाललंय. त्याला काय होतंय आणि त्याला काय होतंय. ज्या दिवशी होईल त्या दिवशी ना घर का ना घाट का बीच में रखता होईल. लक्षात असू दे. हे मी स्पष्ट सांगतोय कारण प्रभूचं आगमन नजीक आहे आणि म्हणून तो म्हणतो वचनाचं देवाच्या पवित्र आत्म्याला खेद देऊ नका.
हा तुम्हास खंडून घेण्याच्या दिवसासाठी हा त्याच्याकडून तुम्हावर शिक्का केलेला आहे. आमेन. त्याच्याकडून शिक्का केलाय. मग त्याच्याकडून जर शिक्का केलाय आणि मग तुम्ही त्याच्या विरुद्ध वागताय, मग तो शिक्का तोडण्याचा अधिकार त्याला आहे ना? आहे आहे का नाही? कशावर प्रूफ आहे? कशावर प्रूफ आहे? सांगा बरं मला. हा तो शिक्का तोडण्याचा अधिकार त्याला आहे, हे कशावर प्रूफ आहे? ज्यावेळेस इस्रायल लोक मिसरमध्ये फसले होते, मिसरमधून बाहेर काढले, त्यांना मला तुमच्या नाव जीवनाच्या पुस्तकात आहे. पण जेव्हा नाच तमाशा पाहिला, मोशे हे लोकांनी इतकं वाईट कर्म चालवलंय, माझा जीव दुखलाय, मी यांचे सगळ्याचे नाव खोडून टाकतो, खोडून टाकतो. मोशे म्हणला, प्रभू एवढ्या कष्टातून त्यांना बाहेर आणलंस, एवढ्या तांबड्या समुद्रातून बाहेर आणलंस, नाश करायला आणलंस का? त्यांचा नाश करण्याच्या अगोदर माझा नाश कर. जीवनाच्या पुस्तकात माझं नाव खोड. प्रभू म्हणतो, मोशे तुझ्यामुळे मी यांच्यावर दया करतो. तो खुदा आज भी चिंता आहे, आज भी चिंता आहे. जो खुदा जीवनाच्या पुस्तकात नाव लिहू शकतो, जो खुदा पवित्र आत्मा देऊ शकतो, तोच खुदा पवित्र आत्मा काढून घेऊ शकतो. बदल हे लक्षात ठेवा. आणि कोणाच्या मनुष्याच्या सांगण्याने होणार नाही, तर आमच्या कृतीने, आमच्या क्रियेतून तो पवित्र आत्मा निघणारे बायबल सांगते. आणि म्हणून पाऊलच म्हणतो, देवाच्या पवित्र आत्म्याला खेद देऊ नका. खेद म्हणजे दुःख देऊ नका. का देऊ नका? तर मुक्तीच्या दिवसापर्यंत त्यांनी सील केलंय. मुक्तीचा दिवस म्हणजे तारणाचा दिवस. या भावाला धनाचा गर्व अभिमान आला, दूर देशी निघून गेला. पण जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा बापाकडे आला. तारण निघून गेले, अंगठी निघून गेली, पायात चप्पल नाही, काट्या सगळ्या डोक्याला लागले. काम करावं तुझ्या डोळ्यावर धुंदी होती गर्वाच्या अभिमानाची, आणि म्हणून अशा तू ओढून घेतलास. पण दयेचा धनी प्रभू येशू मसीह आजही आपल्यावर कृपा करतो. फक्त तो म्हणतो, काय म्हणतो? देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, खिन्न करू नका. का? पुढे आणि देवाच्या पवित्र आत्म्याला हा खेद देऊ नका. हा तुम्हास खंडून घेण्याच्या दिवसासाठी तुम्हास कटून घेण्याच्या दिवसासाठी त्याच्याकडून तुम्हावर शिक्का केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्याकडून. मग आता मला तुम्ही सांगा, त्याने जर तुम्हाला शिक्का दिलाय, हा पाळत तो पवित्र आत्मा काढणारा कोण? हा पाळत कोण तो पवित्र आत्मा काढणारा? याला का अथॉरिटी कोणी दिलाय? मग हा काढणारा कोण? मग हा केव्हा निघेल? केव्हा निघेल? जेव्हा आम्ही आक्रमकपणे करणार तेव्हा ते निघणार होतं. कारण या भावाने काय केलं? आपल्या बापाला मला माझा वाटा मला दे. बापाने दिला, सर्व जमा केलं, आणि दूर देशी बापापासून निघून गेलाय, दूर देशी भावापासून निघून गेलाय. पण येशू मसीहने तुम्हाला मला भाऊ आणि बाप करून ठेवलं होतं. सर्व काही जीवनाचा वाटत आहे तुमच्यासाठी, माझ्यासाठी करून ठेवलं होतं. पण जेव्हा त्या धक्क्यामुळेच्या मनामध्ये, हृदयामध्ये एक जयबाजीचं जीवन होतं, आणि मग त्याने घर फोडलं आणि आपला वाटा निघून घेऊन गेला. आणि जीवनात तकलीफ सुरू झाल्यानंतर मग पुन्हा म्हणतो माझ्या बापाकडेच आहे. आज आपण लास्ट मिनिट मध्ये आहोत. आज हा कृपेचा काळ चाललाय. दयेचा धनी प्रभू येशू मसीह तुमचा आणि माझा पिता आजही तो आमच्यावर दया करत आहे. मग जर तो दया करतोय तर ती दया आम्ही व्यक्त का घालावी? जर नसा प्रभू येशूचा बाप्तिस्मा घेतला तर बाप्तिस्मा घ्यावा. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, जर बाप्तिस्मा घेतलाय तर मी त्याच्याशी मिळवू नये का मी दुनियाशी मिळवू नये? मी माझ्या मनाच्या जीवनाने वागण्याचा प्लॅन करतोय का जो बेशक मला मिळतो त्याप्रमाणे वागण्याचा मी प्लॅन करतोय? कारण हे सगळं वचन सत्य आहे. हे वचन सत्य आहे. आपल्याला वाचण्यासाठी प्रभू आपल्याशी बोलत असतो. कारण चर्च मध्ये येणं म्हणजे देव काय बोलतो, घरात मीटिंग ठेवणं म्हणजे घरात काय प्रॉब्लेम आहे देव पाहतो, हा फरक आहे. पण आज सगळ्याला दान वेळेत काही गरज नाही. मी तर आता इव्हेंटच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल करणार. त्यात आलोच नाही सांगणार. आता हा प्रॉब्लेम वाढल्यामुळे मी मला कोणी फोन केला, ज्याला पाहिजे फक्त फोनवर प्रार्थना करून घ्यायची. घरी मीटिंग घेणार नाही कोणाच्या. हे लक्षात असू दे. कारण लास्ट मिनिट आहे. प्रभूच आगमन दाराशी आहे. प्रभूच आगमन दाराशी आहे. जे आहे सत्य प्रभू साक्षी. मला त्याचे काम नाही, मला जगाचं घेणं नाही. मला माझा आत्मा कमवायचा. कारण काय चाललंय आज, की आज हा दुष्काळ दारात येऊन ठेपलाय. जसं तो गेला तिथं अचानक दुष्काळ पडलाय. प्रभू म्हणतो मी वचनाचा दुष्काळ पाडणार आहे. कशाचा? वचनाचा दुष्काळ. आणि वचनाचा दुष्काळ पडला म्हणजे तिथं विषय संपला.
कारण बघ त्याने डुकराचं काम केलंय, मग याला सवय कोणत्या लागणार हे लक्षात ठेवायचं. कारण वचन मनुष्याला काय करतंय, रूपांतरित करते. वचन रूपांतरित करते. आणि मग बायबल सांगतं का पाऊलच होतो देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न देऊ करू नका, कारण मुक्तीच्या दिवसापर्यंत त्याने तुम्हाला काय करून ठेवलंय, सील मुद्रित करून ठेवलंय, मुद्रित करून ठेवलंय तारणाच्या दिवसापर्यंत, तारणाच्या दिवसापर्यंत. पण जर आम्ही त्याच्या विरुद्ध गेलो तर तो काढून घेऊ शकतो. आणि तिसरा पॉईंट लोक 12-22 लवकर 13-15-22. परंतु बाप आपल्या दासांना म्हणाला, हा. लवकर उत्तम सगळा आणून याला घाला घाला आणि याच्या हातात अंगठी अंगठी व पायात जोडे घाला. पायात जोडा. जोडा कशाला इंडिकेट करताय, मी मनमाची शब्द आम्ही सांगत असतो तुम्ही तिकडे काही घाला काही कामाला गेलं नाही, पण मुली कोण मुलाला चप्पल जाऊ द्या आणि ड्रेस लग्नाचं जाऊ द्या. आणि आता मी म्हणले तो पण सांगतो ज्याला आपल्याकडून करायचं असतं त्यांनी की पहिला पॉईंट मुलीला चप्पल त्यांच्याकडून येऊ द्यायची आणि वस्त्र त्यांच्याकडून येऊ द्यायचं. मग सूट सपाऱ्या घाला नाही तर काळे घालून नाचा, मला काहीच घेऊन देत हे काय स्वर बायबल सांगते की मुलाला त्याने चप्पल घालायला लावली. पायात जोडा, पायात जोडा म्हणजे समाधान शांती. आणि म्हणून प्रभू काय म्हणला माहिती शिष्यांना, ज्या घरात तुमची इज्जत नाही, ज्या घरात वचनाचा मान नाही, त्या घरात काय करा, प्रेज द लॉर्ड. हे लक्षात असू द्या. का का हे समजण्याला इशारा काफी लक्षात असू द्या. हे खेळ नाहीये, एकदम त्या पायाद्वारे प्रभूचं समाधान येणार आहे, नाहीतर त्या पायाद्वारे प्रभूचा शाप येणार आहे. हे बायबल सांगतं. कारण ज्यावेळेस आज लोक स्वार्थीपणात, हा उद्या पुत्र स्वार्थीपणात जयमाचं जीवन जगण्याची कोशिश करत होता आणि म्हणून त्याच्या जीवनात कष्ट तकलीफ आली. आता हाच मुलगा पश्चाताप करून बापाकडे गेल्यानंतर बापाने पहिलं सांगितलंय की त्याला झगा, अंगठी आणि चप्पल त्याच्या पायात घाला. वचन प्लीज. परंतु बाप आपल्या दासांना म्हणाला, हा. लवकर उत्तम झगा आणून याला घाला हा. आणि याच्या हातात अंगठी हा. व पायात जोडे घाला. हा, पायात जोडे घाला. आणि मग रोगकास्पत्र त्याचा 8वा अध्याय 10 वचनाचा प्लीज. जर ख्रिस्त तुम्हामध्ये आहे हा. तर पापामुळे जरी शरीर गेलेले आहे हा. तरी न्यायपणामुळे आत्मा जीवन आहे. हा, बस की आज आम्हाला जर हे समाधान मिळवायचंय तर ख्रिस्त आमच्यात पाहिजे, ख्रिस्त आमच्यात पाहिजे. आणि मग जेव्हा ख्रिस्त आमच्यात येतो तेव्हा आमचा पाय जिथं लागेल तिथं ती पवित्र भूमी होती बायबल सांगते. आणि म्हणून त्या वडिलांनी मुलासाठी चप्पल आणायला लावली. चप्पल म्हणजे समाधान. आता मला सांगा, जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला कपडे दिले, वस्त्र दिलं, अंगठी दिली, म्हणजे त्याला आनंद झाला का नाही, मला समाधान झालं का नाही झालं. आपल्याला एखादी आपली प्रिय लय दिवसाची व्यक्ती भेटली, आपल्याला किती समाधान होतं. आता माझं समाधान झालं का, लय दिवसाचा मित्र भेटला, लय दिवसाची मैत्रीण भेटली. बरोबर ना. बायबल इथं आम्हाला हे सांगते का त्या मुलाला त्या बापाने चप्पल घालायला आणली. बायबल सांगतं रोमकास्पत्र याचा 10वा अध्याय आणि 15 वचन पाहिजे मला. आणि त्यांना जर पाठवले नाही हा. तर ते कसे घोषणा करतील. हा. असे लिहिले आहे की हा. शांतीची सुवार्ता सांगणारे, हा. चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणारे हा. यांचे पाय किती सुंदर आहे. यांचे पाय किती सुंदर आहेत. हे बायबल नाही. कारण त्या मुलाचे पाय घाण झाले होते का, कारण तो कोणाला सांभाळत बसला होता, कोणाला, डुकरांना. डुकरं कुठे राहतात, कुठे राहतात, गाडीमध्ये. मग हात पुढे बसलेला असणार. पण बायबल सांगतं देवाचं वचन घेऊन येणारे, देवाचं सुवर्तमान सांगणारे, त्यांचे पाय किती मधुर आहेत, पाय किती चांगले आहेत की त्यांच्याद्वारे तुमच्या जीवनात काय मिळणार आहे, समाधान, समाधान. आता बायबल सांगतं त्या बारक्या मुलाला, मी थोडा टायमिंग घेतोय सॉरी, की बारक्या मुलाला त्या गोष्टी दिल्यानंतर त्याच्या जीवनात समाधान आलं. पण पवित्र शास्त्र सांगतंय लूक चॅप्टर 15 अध्याय 25 वचनापासून पुढे चाल लवकर. लूक 15:25 पासून पुढे. त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायन वादन व नृत्य याचा आवाज ऐकला. तेव्हा त्याने एका चाकरास बोलावून विचारले, हे काय चालले आहे. बायबल सांगतंय
मुलगा आला, वडिलांनी वस्त्र, अंगठी आणि चप्पल दिली. त्याला काय झालं? त्याच्या जीवनात गेलेलं वैभव, समाधान मिळालं. पण आता बायबल सांगतंय मोठा मुलगा, थोरला मुलगा कुठे आहे? शेतात. शेत हे कशाला इंडिकेट करताय? जग. पण इथं जग नाहीये, प्रॉफिट सांगतो का हे चर्च. चर्च. यहुदा, मोठा मुलगा यहुदा हा चर्च मध्ये. हे शेत कशाला इंडिकेट करता? प्रॉफिट म्हणतो चर्चला. हा धाकटा मुलगा कुठे गेलाय? दुनियादारी. थोरला मुलगा कुठे आहे? चर्च मध्ये. लक्षात ठेवा, मी काय सांगतो पुन्हा काय ऐकायचंय. मोठा मुलगा म्हणजे यहुदी लोक, धाकटा मुलगा, बारका मुलगा म्हणजे परराष्ट्रीय. आता या धाकट्या मुलाने आपल्या बापाकडून आपला वाटा घेतला आणि दोन देश निघून गेला आणि चैनमय ऐसमय जीवन जगला. दुष्काळ पडला, आता पुन्हा बापाकडे आला. तर बापाला म्हणतो मला पुत्र म्हणून ठेवून घेऊ नका, तुमचा मोलकरी म्हणून ठेवून घ्या. बायबल सांगतं का त्या बापाने त्याला झगा दिला, त्याला अंगठी दिली आणि त्याला चप्पल दिली. म्हणजे समाधानाच्या सर्व गोष्टी त्याच्या जीवनात आल्या. त्याचा मोठा मुलगा कुठे बसलाय? चर्च मध्ये. कुठे बसलाय? चर्च मध्ये. आणि चर्च मध्ये जाऊन बायबल सांगतं जेव्हा चर्च मध्ये गेलाय, चर्च मध्ये गेल्याच्या नंतर तो घरी आलाय. घरी येऊन बघतो तर इथं तमाशा चाललाय. काय चाललाय? गाणं वाजत चाललं म्हणजे तमाशा माझ्या भाषेत. कारण प्रभू म्हणलेलं इथं नाच तमाशा चाललाय. त्याच्यामुळे माझ्या चर्च मध्ये नाच तमाशा नसतो. माझ्या चर्च मध्ये वचन प्रभू यीशू मसीह असतो. बायबल सांगतं काय हा आवाज कसला रे बाबा? एका मोलकराला बाहेर बोलवलंय. तो आतमध्ये गेलाय का? बाहेर बोलवतोय. इकडे रे. हे काय? त्याने काय सांगितलं वचन? त्याने त्याला सांगितले, हा, तुमचा भाऊ आला आहे तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून, तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्याने पुष्ट वासरू कापले आहे. पुष्ट वासरू कापले आहे. तेव्हा तो रागावला व आज जाईना म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला. आता काय मॅटर घडलाय आजकाल ख्रिश्चनांच्या फॅमिलीमध्ये? मॅटर बोलतोय आज. धाकटा मुलगा बिचारा आला, बाप कबूल केलं, बापाने चप्पल दिली, अंगठी दिली, वस्त्र दिले. पण थोरल्या मुलाला जलन उद्भवली. काय झालं? जलन उद्भवली. नाही, त्याला काचा आसरा दिला. हा आत जाईना, हा घरात जाईना. प्रभू येशू मसीह देवाचा धनी भूमीवर उतरला, त्यांच्याकडे गेला, त्यांच्यामध्ये 3.5 वर्षे सेवा केली. पण बायबल सांगतं त्यांनी स्वीकारलं नाही. जे आम्ही दुनियादारीमध्ये भटकलो होतो, त्या दुनियादारीमध्ये करत होतो, पण त्याचा धनी प्रभू येशू मसीह यांनी आज तुमच्यावर आणि माझ्यावर दया केली. आज त्याने आम्हाला त्याच्याकडे वळवले. आज त्याच्याकडे आम्ही चाललो. हे यहुदी त्याच्यापासून दूर दूर. का? कारण त्यांनी त्याला स्वीकारलं नाही. हा यहुदी चर्च मध्ये आहे, पण जो ख्रिस्त शरीरात उतरलाय, जो सत्यदेव खाली उतरलाय, पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. आज आमच्याकडे सत्य वचन आलंय, आमच्याकडे सत्य मेसेज आलाय, पण आमच्या जलन आल्यामुळे आम्ही दुसऱ्याला तारणात येऊ देत नाही. हे बायबल सांगते. बायबल सांगते. किंवा काही सेवक जलन असल्यामुळे नाही, हे माझ्याकडेच पाहिजे, हे माझ्याकडेच पाहिजे. आणि चर्च मध्ये 3 हात लावून प्रार्थना, 4 घंटे नाचणं गाणं आणि बाहेर गेले का शरीरातली कर्म, पिणे, खाणे, सो. कारण इथं बायबल सांगतं त्याच्या भावाला काय आला? राग. आणि राग आल्यामुळे तो आत जाईना. काय हेच काम त्या शास्त्री पुरुषांनी केलं का? जे लोक प्रभूकडे यायचे त्यांच्यावर त्यांनी काय केला? दबदबा निर्माण केला. जर कोणी येशूला जर देव म्हटलं तर याला काय करायचं? सभा बहिष्कृत करायचं. का जो तरुण मुलगा ज्याला अंधार पडायला होतं, प्रभूने त्याला चंगाई केलं, त्याला दृष्टी दिली. दृष्टी दिल्यानंतर हा सर्व युद्धाचा ग्रुप केला. काय तुला चंगाई कोणी केलं? तो म्हणला येशू नावाच्या व्यक्तीने मला नीट केलंय. आणि थोडा दिसत होता मग कसं? मग पुन्हा त्याच्या आईबापाकडे गेले. त्याच्या आईबापाला म्हणले हा तुमचा मुलगा आहे? म्हणे हो. हा जन्मापासून आला आहे? हो. मग याच्या डोळे कोणी नीट केले? तर ते आईबाप त्या शास्त्री पुरुषाला घाबरत होते आणि म्हणून ते म्हणले तो
काय म्हणले? तो वयात आलाय म्हणून आज किती षड्यंत्र होतील, किती विरोध होतील, गेले नाही. जो तो वयात आलाय ज्याचा त्याचा हिशोब त्याला भरावा लागणार. लक्षात असू द्या. बायबल सांगतं आईबाप म्हणते तो वयात आलाय, त्याला विचारा. ज्यावेळेस ते ग्रुप करून त्याच्याकडे गेले त्याने स्पष्ट सांगितलं हा व्यक्ती येशू आहे, यांनी माझे डोळे उघडले आणि हा तो आहे, हा देव आहे. संपला विषय. आज मी कोणाची गवाही देतोय? आज माझ्यामुळे लोक तारणा लावतो ना, मी तारणापासून लोकांना दूर घेऊन जातोय. आज माझ्यामुळे तिथं मेसेज चाललाय का मेसेजला मी आडवा पडतोय, हे प्रत्येकाने चाचाव केलं. हे बायबल आहे. कारण ज्यावेळेस हा धाकटा मुलगा यावर पश्चाताप करून बापाकडे त्याने कबूल केलं, बापाने वस्त्र दिलं, अंगठी दिली, चप्पल दिली आणि पुष्ट पशु कापलं, पार्टी चालली. बायबल सांगतं तिथं थोरला मुलगा आला आणि थोरला मुलाने पाहिलं, ते एका कारभारला बोलवलं, काय चाललं रे बाबा? तर त्याने सांगितलं तुमचा भाऊ गेला होता पण तो जिवंत आहे, त्याला इकडे मिळाला. आता सगळं सांगितलं. याला राग आला आणि हा आत गेला नाही. एक लक्षात ठेवा, आज जर मी 2 आत्मे रोखील तर 100% तुझ्या आत्म्याचा नाश होईल. हे बायबल आहे. माझ्यामुळे मी 2 आत्मे नाशात देईल तर पहिला नाश माझा होईल. हे बायबल आहे. आजही इस्रायल तारणात आलेत का? आलेत का? आज जर आम्हाला आमचं तारण मिळवायचं असेल, हा कृपेचा काळ आहे, तर आजपर्यंत या क्षणापर्यंत सर्व गलती कबूल करावा. देव बाप्पा मी चुकली, दयेचा धनी दया करी. पण जर गर्व आणि अहंकार असेल तर चॅलेंज करतो, आयुष्यातही स्वर्गात राज्य मिळू शकणार आहे. हे माझ्यासाठी वचन सत्य. कारण तो थोडा मुलगा आत गेला नाही, बाप बाहेर आला. बाप बाहेर आला, त्यांच्याकडे गेला, त्यांच्यावर दया केली, डोळे खोलले, परंतु त्यांनी विश्वास नाही केला म्हणून मेसेज परराष्ट्रीयांकडे आला. मग आमच्याकडे मेसेज आलाय, वचन आमच्याकडे आलंय, तर काय मी त्याप्रमाणे वागतोय का? नाही, मी चर्च मेंबर झालो, बाप्तिस्मा घेतला, जीवनाच्या पुस्तकात नाव लिहिलंय. हे भ्रांतीचे आत्मे डोक्यात ठेवायचेच नाही. भ्रांतीचा आत्मा डोक्यात ठेवायचा नाही. मी कसा वागतो, मी कशी वागते, माझं हृदय माझ्या देवासाठी किंवा सैतानासाठी कसं, हे ज्याने त्याने ओळखायचं बदल. कारण जेव्हा तो आत गेला नाही, वच्या पुढे तो बाप पुढे बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला. त्याची समजूत घालू लागला. परंतु त्याने बापाला उत्तर दिले, पहा मी इतकी वर्ष तुमची सेवा चाकरी करीत आहे, मी इतकी वर्षे तुमची सेवा चाकरी करीत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही. काय म्हणतो? एकही आज्ञा कधीच मोडली नाही. आज आपण आपलं जीवन बघावं, आपण आपलं जीवन बघावं. मी काय करतो, मी काय करते. नेक्स्ट. तरी मला आपल्या मित्राबरोबर आनंद उत्सव करण्यासाठी तुम्ही कधीही करडू दिले नाही. आणि म्हणून धाकट्याने काय केलं? आनंद उत्सव साजरा करण्यासाठी वाटा घेतला आणि दुनियात निघून गेलाय. इथं कबूल करतोय का तुम्ही माझ्या मित्राबरोबर मला आनंद उत्सव साजरा करण्यासाठी एक करडू सुद्धा दिलं नाही. या धाकट्याने काय केलं? हाच जैनबाजीचं जीवन जगण्यासाठी घर तोडलं. मी माझ्या भाषेत मेसेज शिकवतोय, लक्षात ठेवा. आज जर आपल्याला तारणात जायचं तर आपल्याला घर बांधावं लागेल बदल. आणि म्हणून बायबल मध्ये मूर्ख स्त्री दाखवली, मूर्ख मनुष्य दाखवलाय, सद्गुणी स्त्री दाखवली, सद्गुणी पुरुष पण दाखवलाय. आणि हे दोन्ही मेसेज मी युट्यूबवर पिचिंग केलेले आहेत. ज्याला पाहिजे असेल त्याने जीसस इज गॉड चॅनलला सबस्क्राइब करा, केलं नसेल तर करा. ते चॅनल मध्ये जा, तुम्हाला जरूर ते दोन्ही मेसेज मिळतील. लक्षात असू द्या. कारण चर्च मेंबर झाला म्हणून स्वर्गात गेला किंवा सद्गुण झाला डोक्यात ठेवू नका. आज मी आचरण काय करतोय, आणि म्हणून तो म्हणतो की मला पुष्ट सुद्धा तुम्ही दिलं नाही, पण ज्याने तुमची संपत्ती कसबी बरोबर खाऊन टाकली. काय शब्द वापरलाय? कसबी, वेशा. पण वचन पढ़ाओ. जब तेरा यह पुत्र जिसने तेरी संपत्ति वेश्याओं की उड़ा दी. देख लेना बायबल गवाही देण्याबद्दल. आज आमच्या लोकांचे भ्रम आहेत. आम्ही बायबल घेतलं स्वर्गात गेलो, बायबल घेतलं. आणि वर्तवणूक चालली कशी तुझी? तुझ्यामुळे लोक तारला देऊन काय नरकात चाललेत. तो रेवरंड असो ना बिशप असो, मी स्पष्ट बोलतोय. आणि हा मेसेज न झाला माझ्यासाठी असेल, मी हे स्पष्ट सांगतोय की आज मी पळतो म्हणून स्वर्गात गेलो, डोक्यात नाही विषय ठेवायचा. आज माझ्या जीवनात आता मी आहे, माझ्या देवाला प्रसन्न ठेवतो का कोणा दुष्टाला प्रसन्न ठेवतोय? आणि जेव्हा तुम्ही जगाला प्रसन्न ठेवलं नाही तर लोक तुम्हाला चांगले म्हणतील का? नाही म्हणणार होते. प्लॅन वर प्लॅन असणार आहे. पण जर परमेश्वराला माझी सेवा रुजू आहे तर ती सेवा वाढणार आहे. बायबल सांगते. आज आपण लास्ट मिनिट मध्ये आहोत, प्रभूचं आगमन दाराशी आलंय. मग आज माझ्या जीवनात मी काय करतोय?
कारण बायबल सांगतं तो मोठा मुलगा सांगतो का ज्याने तुमची सर्व संपत्ती वेश्याच्या जीवनामध्ये घातली. लक्षात ठेव. मग आता मी काय करतोय? त्याने जीवनाचा मुकुट आपल्याला दिलाय, मग तो मुकुट मी बेकारीसाठी वापरतोय का खरोखर स्वतःच तार होण्यासाठी वापरतोय? वचन कसबिनी बरोबर खाऊन टाकली. हा. तो हा तुमचा मुलगा आला हा. आणि तुम्ही त्याच्यासाठी गोष्ट वासरू कापले. हा. त्याने त्याला म्हटले, हा. बाळा तो तर माझ्या बरोबर नेहमीच आहे आमेन. आणि माझे जे काही आहे हा. ते सर्व तुझेच आहे. हा. तरी उत्सव आणि आनंद करणे हा. योग्य आहे, हा. कारण हा तुझा भाऊ हा. मेला होता, हा. तो जिवंत झाला आहे. Praise the Lord. हरवला होता, हरवला होता तो सापडला आहे. की 99 मेंढरावर हाय मोकलली, पण एक मेंढरासाठी तो तडपला का? कारण ते 99 त्याचे नव्हते, ते एक हरवलेलं त्याचं होतं. आज आम्ही दुनियेमध्ये पडलो होतो, आज आम्ही बेशरम होतो, डुक्कर होतो, गटरीमध्ये पडलो होतो, पण तो दयेचा धनी प्रभू येशू मसीह त्याने आमच्यावर दया करून जर आम्हाला त्याने निवडलंय, आज आम्हाला मार्ग दाखवलाय, तर आमच्या जीवनात हेच काम असेल का आम्ही त्याच्या मार्गाने चाललो. पण जर आम्हाला लय चैनबाजीच आठवत असेल, मला असं करायचंय, मला तसं करायचंय, तर मी स्पष्ट सांगतो अशा व्यक्तीने बायबल हातात न घेतलेलं बरं. स्पष्ट सांगतो का? कारण हा मेसेज हा मिळत राहणार आणि दुनियादारी करीत राहणार, तर त्या व्यक्तीला शिक्षा किती होईल? दुप्पट होईल. कारण पाऊल जसा कोणत्या लोकांना म्हणला का तुमच्याविषयी मी काही कसूर केला नाही, जे जे देवाने मला दिले ते मी सगळं सांगून टाकलं, आणि म्हणून आजच्या दिवशी मी तुमच्या रक्ताविषयी हात धुवून निर्दोषी म्हणतो. ख्रिस्तात माझ्या बहिणी भावांनो, आज हा कृपेचा काळ चाललाय. आज अगर या कृपेच्या काळात खरोखर आपल्याला वाचायचं असेल तर आपण पश्चाताप करावा, झालेल्या कृत्याची देवाजवळ माफी मागावी, ते सोडून द्यावं, तर तो ख्रिस्त तुम्हाला वस्त्र देईल, तुम्हाला अंगठी देईल आणि तुम्हाला चप्पल देईल. पण जर मी जर एक युगत वागत असेल की माझ्याच कल्पना हृदयात मला सक्सेसफुल करायचे असतील, तर मी 100% देवापासून दूर जाणार, आणि दूर जातो म्हणजे चैन करण्यासाठी दूर जातो, आणि चैनमय जीवन जगून त्याच देशात दुष्काळ पडतो, आणि त्यावेळेस त्याला खाण्याची उणीव भासते. आज दयेचा धनी प्रभू येशू मसीह आपल्यावर दया करत आहे, आपल्या दयाने त्यांनी चालवलेलं आहे. तर जर हा ब्लेसिंग आपल्याला टिकवायचं असेल तर आपण आपलं पश्चातापी अंतःकरण जाऊन त्या परमेश्वराच्या चरणाजवळ बसावं आणि कबूल करावं, कारण दयेचा धनी तुम्हाला आणि मला माफी करेल. प्रभू तुम्हाला आशीष करो.